स्वर्गीय पित्या, खरं का प्रभू, तुझे जीवन हे सगळं तुमचं आहे प्रभू. आणि प्रभू, तुझ्या जीवनाची प्रभू आम्ही कंपॅरिझन कशाशीही करू शकत नाही. आम्ही तुझ्या जिवंत नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझ्या नाव उंचावितो, कारण राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तू आहेस. खरं का प्रभू, आम्ही साक्ष ऐकल्या आणि आम्ही विनंती ऐकल्या. प्रत्येक जण कमजोर आहे, प्रत्येकामध्ये काही ना काही कमजोरी आहे. आणि प्रभू, आम्ही बघतो की प्रभू आमच्यात काही चांगलं सुद्धा दिसत नाही. तरी या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र रक्ताखाली येतो. या सकाळच्या समय प्रभू, लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाला प्रभू तुझ्या हाती समर्पित करीतो. आणि प्रभू, तुझ्याकडे प्रार्थना करतो की प्रभू तू आम्हा प्रत्येकाचा ताबा घे. सैतानाचा, सर्व दुष्ट आत्म्याचा, सर्व त्याच्या प्रत्येक चालीचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही घालून लावतो प्रभू. आणि प्रभू, आम्ही पूर्णपणे मुक्तता, पूर्णपणे रिडम्शन मागतो. या सकाळच्या समय प्रभू आम्ही बसलेला असताना आम्हाला आमचं लक्ष, आमचा आत्मा, प्राण, देह, जीव सगळं काही तुझ्या चरणी लावण्यासाठी सहाय्य कर. आमचे फिरणारे मन, आमच्या मनात असणारी अस्थिरता, आमच्या मनात असणारे विचार प्रभू सगळे काढून टाक. तुझ्या पवित्र आत्म्याने पूर्णपणे कंट्रोल घे प्रभू. अशासाठी की प्रभू आमचं मन तुझ्या वाणीकडे लागावं प्रभू. आमचे हृदय प्रभू तुझ्या त्या स्वर्गीय राज्यातून येणाऱ्या शब्दाकडे लागावं. म्हणून प्रभू तू आमच्या मनाला आणि अंतःकरणाला तयार कर. आम्ही आमच्या कमजोरीकडे पाहू इच्छित नाही, आम्ही आमच्या प्रॉब्लेम्स कडे पाहू इच्छित नाही, तर आम्ही केवळ तुझ्या पवित्र वचनाकडे पाहू इच्छितो. प्रभू तू आम्हाला सहाय्य करणे, आशीर्वादित कर. सकाळच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्हा सर्व भावा बहिणीला तू एकत्र केलंस, जे आलेले नाही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. करो का प्रभू, तू आपल्या लेकरांची काळजी घेणारा परमेश्वर आहेस. कृपा दया कर. आणि प्रभू, सकाळची समय तुझ्या हाती आम्ही समर्पित करून प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो म्हणून तू ऐकणे मान्य कर. आमेन, 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 आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावावर धन्यवाद असो. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. परमेश्वराने चांगला एक दिवस दिला आणि गेला आठवडा सुद्धा मला कळलं पण नाही की रविवार ते रविवार आला कधी. एवढे फास्ट दिवस भरतात, म्हणजे तेवढा लवकर देवाचा येणं पण एवढाच फास्ट आहे. आमेन. आणि ह्या वेळेमध्ये असताना, काळामध्ये असताना आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव असणे गरजेचं आहे. कारण जसं आता ब्रदर मनोज म्हणाले तसं आमचा ओढावा वचनाकडे जास्त असणे गरजेचं आहे. आम्हाला वेळ मिळतो तर आम्ही काय करतो, आम्ही वेळ बायबल वाचण्यासाठी घालवत नाही. हे सैतानाचं सगळ्यात मोठी आयडिया आहे. आमेन. इश्यूज का होतात? कारण जेव्हा आम्ही वाचत नाही बायबल तेव्हा इश्यूज होतात. परंतु जेव्हा आम्ही बायबल वाचायला लागतो आम्हाला दिसते, जसं वचन का सांगते, दावीद वीणा वाजवायचा आणि शौलामधले असलेले दुष्ट आत्मे निघून जायचे. आमेन. हे काय आहे? परमेश्वराच्या आत्म्याची उपस्थिती आहे. आणि हा अधिकार देवाने आम्हाला दिलेला आहे. आमेन. देवाचं जसं वचन संत पौल काय म्हणतं, तुम्हाला ठाऊक नाही काय की तुम्ही देवाचे जिवंत मंदिर आहात. याचा अर्थ काय की देवाचा आत्मा तुमच्याकडे ठेवायचा की नाही ठेवायचा याचा अधिकार देवाने आम्हाला दिलेला आहे. आणि ह्याच्यासाठी आम्हाला आमचं घर तितकेच पवित्र ठेवणे गरजेचं आहे. कारण देव अपवित्रतेत राहत नाही. आमेन. देवाला पवित्रता हवी आहे. म्हणून आमच्या मुखाचा, आमच्या बोलण्याचा, आमच्या प्रत्येक कृत्याचा देव झाडा घेतो. आमेन. देवाची इच्छा आहे की त्यांनी आमच्यामध्ये अविंद राहावे. आमची इच्छा आहे का? हे फार महत्वाचं आहे. म्हणून भावाबहिणींनो, आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देऊया. भावाबहिणी, विचलित करणाऱ्या गोष्टी ह्या जगामध्ये सैतानाने भरपूर टाकलेल्या आहेत, अशासाठी की तुम्ही देवाच्या जवळ येऊ नये. तुम्ही वाचायला बसा, बायबल वाचा, मेसेज वाचा का तुम्हाला ना तुमच्या मनात विचारायला सुरुवात होते, हा असं झालं, तसं झालं, तसं झालं. का? कारण सैतान तुम्हाला ना देवाशी प्रेम करून देऊ इच्छित नाही. ऍज सिम्पल ऍज दॅट. बाकी काहीच नाही ह्याच्यामध्ये. ऍज सिम्पल ऍज दॅट काय आहे? सैतानाला तुमचं देवाशी जे नातं आहे ना हे जोडून द्यायचं नाहीये. आणि म्हणून मग तो विकार, मग तो आजार, ह्या सगळ्या गोष्टी टाकतो. का टाकतो? जशी ब्रदर नितीने सांगितली की माझा जवारचा प्रवास जो होता हा थोडा कष्टमय झाला. का? कारण सैतानाची इच्छा नाही की तुम्ही एकत्र यावे. बघा, सैतान ह्या गोष्टीसाठी टपलेला आहे. आम्हाला जसं प्रॉफेट सांगतात, डेव्हिल हॅज अ 6000 years ऑफ एक्सपिरियन्स. 6000 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यापेक्षा आम्ही स्मार्ट होऊ शकत कधीच नाही होऊ शकत. आमच्याकडे एकच साधन आहे, ते प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव. जेव्हा आम्ही त्या नावाला हाक मारतो ना, तो आमचा लाईफ सेवर बनतो. आमेन. म्हणून आमचं जीवन प्रभूकडे घेऊन येऊया. आज सकाळच्या समय आपण जमलेलो आहोत. लेट्स नॉट थिंक, काही डोक्यात विचार असतील सगळं बाजूला टाकूया. आपण आपल्या पवित्र शास्त्र घेऊया, प्रभूला सांगूया की प्रभू आज तू आमच्याशी बोल. आमेन. जर आम्ही आमच्या परमेश्वराला सांगितलं तर प्रभू आमच्या प्रत्येक गोष्टीचा कंट्रोल घेईल. आमेन. तो काय करतो? तो आपल्याला शुद्ध करतो.
तुझं वचन काय करते, जसं ब्रदर व्यायाम कसं सांगतात, ती शाई असते ना, शाई ते टाकल्यानंतर पूर्णपणे असं वेगळं होऊन जाते, त्याच्याने ब्लीच टाका एकदम वेगळं होऊन गेलं. का? कारण एक थेंब संपूर्ण गोष्टीला शुद्ध करण्यास तयार आहे. आमेन. ते परमेश्वराचं पवित्र रक्त आहे जे त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आमेन. प्रभू आम्हा सर्वांना आशीर्वादित करा. आपण वचनाकडे वळूया. कोरिन्थीकरास पत्र ह्याचा 2रा अध्याय, 2 Corinthians chapter 2 आणि 2 Corinthians chapter 3, 2 कोरिन्थ ह्याचा 3रा अध्याय वचन 1 ते 6 पर्यंत आपण वाचूया. आम्ही पुन्हा आपली वाखाणणी करू लागलो आहे का? अथवा जशी कित्येकास लागतात तशी आम्हाला तुम्हासाठी किंवा तुमच्यापासून शिफारस पत्रे पाहिजेत काय? तुम्हीच आमचे पत्र आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले व त्यांनी वाचलेले असे आहात. शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले दगडी पाट्यांवर नव्हे तर मांसमय अंतःकरणी रूपी पाट्यावर कोरलेले आमच्या सेवेच्या योगी तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधी असा भरोसा आहे. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे. त्यानेच आम्हाला नव्या कार्याचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. हालेलुया. आमेन म्हणाल? आमेन. हालेलुया. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे, कारण लेख जीवे मारितो परंतु आत्मा जिवंत करीतो. आमेन. हालेलुया. परंतु लेख जीव मारितो परंतु आत्मा जिवंत करीतो. आमेन. आपण आणखीन एक वचन वाचूया. मत्तेकृत शुभवर्तमान ह्याचा 19वा अध्याय, मत्तेकृत शुभवर्तमान ह्याचा 19वा अध्याय आणि वचन 8, मॅथ्यू चॅप्टर 19 आणि वचन 8, 19वा अध्याय वचन 8. मला वाटतं 6 पासून वाचा, 6 किंवा 7, 6 पासून वाचा. यामुळे ती पुढे 2 नव्हत तर एक देव अशी आहेत, म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. ते त्याला म्हणाले, तर सूट पत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेने का दिली? तो त्यास म्हणाला, तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हास आपल्या बायका टाकू दिल्या. तरी सुरुवातीपासून असे नव्हते. मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला जार कर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करीतो तो व्यभिचार करीतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्री बरोबर लग्न करीतो तोही व्यभिचार करतो. शिष्य त्याला म्हणाले, नाही तेवढंच 8 पर्यंत होतं. आमेन. प्रभू वाचलेला वचनाला आशीर्वाद देव. आमेन. आपण आपल्या जागेवर बसूया. 8वं वचन म्हणते, जाणार आहात का संडे स्कूलसाठी? 8वं वचन म्हणते, तो त्यास म्हणाला, तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हाला आपल्या बायका टाकू दिल्या. आमेन. अंतःकरणाची कठोरता. भाऊ बहिणींनो, आता आपला सब्जेक्ट आहे द स्पिरिट गिव्हeth इटर्नल लाईफ. आमेन. आत्मा जो आहे हा सार्वकालिक जीवन देतो. आमेन. आमेन. भाऊ बहिणींनो, आमचं जीवन जे आहे हे फार महत्वाचं आहे, कारण ह्या जीवनाशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला व्हॅल्यू नाहीये. आमेन. 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 कारण भाऊ बहिणींनो, जर जीवन नसेल तर ह्या जसं प्राणी मात्रांना बघा भाऊ बहिणी, जसं प्रॉफिट सांगते की दे डोंट हॅव अ सोल. राईट. त्याच्याकडे काय नाहीये, सोल नाहीये. परंतु देवाने आम्हाला सोल दिलेला आहे अशासाठी की हा मेल्यानंतर मनुष्याचा सोल कुठेतरी जातो. तो दुसरा कुठे नाही तर तो प्रभूच्या चरणाशी जातो. हा देवाने काय केलेलं आहे, मनुष्याला जेव्हा बनविले तेव्हा त्यांनी आपली एक अपेक्षा ठेवून बनविले. परंतु वचन इकडे काय म्हणते, तो त्यास म्हणाला, तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हाला आपल्या बायका टाकू दिल्या. म्हणजे आपण बघतो की काहीतरी गोष्ट अशी घडलेली आहे ज्यामुळे अंतःकरणाचं कठोरपण आलं आणि त्या कठोरपणामुळे जे नियम होते ते चेंज झाले. परंतु वचन खाली लिहिते, तरी सुरुवातीपासून असे नव्हते. इट वॉज नॉट फ्रॉम द बिगिनिंग सो. याचा अर्थ काय आहे की जी गोष्ट आता दिसत आहे तुमच्या डोळ्याला ही काही परमेश्वराने बनविली तेव्हापासून नव्हती, परंतु काही कारणामुळे ह्या गोष्टीच्या हे नियम लादण्यात आले. बाबा बहिणींनो, इकडेच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मनुष्य काय करतो, प्रॉफिट सांगतात की मनुष्य जो आहे ना हा परवर्षण करतो, हा प्रत्येक गोष्टीची खिलवाड करण्याचा प्रयत्न करतो आणि काय करतो, बिघडवण्याचा प्रयत्न करतो.
विकृत करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या विकृत करण्याच्या प्रयत्नामुळे तो काय करतो, देवाच्या वचनाला टेम्पर करतो, देवाने बनवलेल्या प्रत्येक गोष्टीला टेम्पर करतो. आणि जसं आपण त्या दिवशी आपण कुठे गेलो, जव्हारला गेलो, आपण डोंगर नद्या बघितलं, समुद्र पाणी बघितलं, आणि आपल्याला आपलं हृदय काय झालं, प्रसन्न झालं. परंतु विचार करा, 25 वर्षामध्ये, पुढच्या 20 वर्षामध्ये तिकडे डोंगर जरा संपला, बाजूला अशा 25-25, 50-50 टॉवरचं जर झालं तर तुम्हाला जायला तिकडे आवडेल काय? तुम्ही काय सांगणार, रे सिटी झालं इथे, आता काय झालं, आता आता इकडे पूर्ण कॉस्मोपॉलिटन झालं, सगळे लोक राहायला लागली, गर्दी वाढली, ते नॉर्मल जे लाईफ होतं ते संपून गेलं. का भावा बहिणींनो, मनुष्य जो आहे हा गोष्ट टेम्पर करतो, हा गोष्ट विकृत करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यामुळे देवाच्या वचनाला तो खाली पाडण्याचा प्रयत्न करतो. भावा बहिणींनो, परंतु देवाचं वचन म्हणते की ह्या गोष्टी सुरुवातीपासून नव्हत्या. हालेलुया. भावा बहिणींनो, जेव्हा मनुष्य देवाने बनविला, आपण गेल्या आठवड्यात सुद्धा बघितलं की देवाचं वचन काय म्हणते, त्यांनी आपल्या प्रतिरूपाचा बनविला, इमेज ऑफ गॉड मध्ये बनवला. हा देवाच्या हुबेहूब होता, देव नव्हता. तो काय नव्हता, देव नव्हता, देवाच्या हुबेहूब होता. देव तर आज आपल्याला, देवाने आपल्याला आज देव बनवलेला आहे. प्रॉफिट म्हणतात यू आर अ स्मॉल जीओडी. का? कारण तुम्ही जे काही बोलता ते तुमच्यासाठी घडलंच आहे, कारण तुमच्या बोलण्यामध्ये देवाच्या नावाचीच गौरव आहेत. का केलेलं आहे देवानी? कारण देव कुठेतरी रिस्टोरेशनची प्रोसेस आमच्यामध्ये करत आहे. हालेलुया. बरं भावा बहिणींनो, आपण इकडे बघतो की शास्त्री फरोशी जे आहेत हे नियम घेऊन येशू ख्रिस्ताकडे आलेले आहेत. कोण आलेले आहेत? शास्त्री फरोशी. म्हणजे शास्त्री फरोशी कोण आहेत? जे मंदिरात शिकवतात. कुठून सुरुवात झाली? हे संसदेमधून, विधान भवनातून सुरुवात नाही झाली, ही मंदिरातून सुरुवात झालेली आहे. मंदिरातले लोक उठून देवाकडे गेलेले आहेत, येशूकडे, आणि सांगतात की हे असं का, सूट पत्र देणे हे का लिहिलेलं आहे, ह्याने वेगळं व्हावे की नाही व्हावे? कुठून प्रश्न निर्माण झाला? चर्च मधून. कारण चर्च मधल्या गोष्टी अलाइन परमेश्वराच्या नसल्यामुळे. बघा भावा बहिणींनो, आमचं जीवन जे आहे ना हे फार महत्वाचं आहे, म्हणून या गोष्टीवरती मी तुमचा आज एम्फसाइज करू इच्छितो. आपल्याला देवाने देवाचा आत्मा दिलेला आहे. आमेन का? तुम्ही आमेन म्हणा. तो काय आत्मा दिलेला आहे? कारण आपलं जे नातं आहे ना हे देवाशी चिटकलेलं असावं. आमचं नातं जे आहे ना हे देवाशी बोलणारं असं असावं. फॉर एक्झाम्पल, मी एका बाकलेस कंपनीमध्ये जेव्हा जॉबला लागलो, पहिल्या दिवशी त्यांनी मला काय दिलं माहितीये का? आयडी कार्ड दिलं. आयडी कार्ड अशासाठी दिलं की मला जर बिल्डिंग मध्ये, त्या बाकलेस मध्ये एंट्री पाहिजे असेल ना तर मला माझं कार्ड टॅप करावं लागेल. मग मी जर टॅप केलं ना तर मी कुठेही फिरू शकतो. पण जोएल आला आणि जोएल सांगतो माझ्याकडे पण एक कार्ड आहे. जोएलने जर कार्ड टॅप केलं तर जोएलला ते कार्ड उघडणारच नाही. ते दिसायला फार सुंदर दिसत असेल, कदाचित त्याला कोटिंग केलं असेल, सगळं केलं असेल, आणि माझं नुसतं कार्ड असेल, परंतु जोएलच्या कार्डला तिकडे एंट्री मिळणारच नाही. जोपर्यंत ते कार्ड जे आहे ते बाकलेच इश्यू करत नाही तोपर्यंत त्याला एंट्री नाही आहे. भावा बहिणींनो, आत्म्याचा सुद्धा हाच प्रकार आहे. सैतानाच्या आत्म्याला आतमध्ये येऊन द्यायचं की देवाच्या आत्म्याला आतमध्ये घ्यायचं, ह्याचा ऍक्सेस केवळ आपल्याकडेच आहे. हालेलुया. आपली जिम्मेदारी आहे की आपल्याला देवाचा आत्मा पाहिजे की सैतानाचा आत्मा पाहिजे. आपली जिम्मेदारी आहे की आपल्याला जगाच्या गोष्टी पाहिजेत की देवाच्या गोष्टी पाहिजेत. भावा बहिणींनो, म्हणून मी सुरुवातीला म्हणालो ना, सैतान हा विचलित करण्याचा. ब्रदर जॉनी सांगितलं की गंभीर होते, ब्रदर नितीने सांगितलं की ताप येऊन गेला रात्री. ह्या काय गोष्टी आहेत? ह्या गोष्टी ह्याचं एकच एक्झाम्पल आहे की सैतान कुठेतरी आमच्या मागे लागलेला आहे. तो काय करत आहे? आम्हाला कसे पाडावे ह्याच्यासाठी तो प्रयत्न करतो. तो आमच्या आत्म्याला वीक करण्याचा प्रयत्न करतो. प्रॉफिट सांगतात मेसेज मध्ये, सैतानाला तुमच्या आत्म्यावरती अधिकार नाहीये, केवळ तुमच्या शरीरावरती आहे. शरीराला तो टेम्पर करू शकतो, शरीरामध्ये दुःख नाही घालू शकतो, आत्म्याला तो कधी काही करू शकत नाही. कारण हा आत्मा जो आहे, जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा घेता तेव्हा तुमच्या आत्म्यावरती देवाचा अधिकार बनतो. हालेलुया. भावा बहिणींनो, आमचं जीवन जे आहे हे पवित्रतेला दर्शवणे गरजेचं आहे. कारण भावा बहिणींनो, जेव्हा जेव्हा आपण मंडळी म्हणत जातो तेव्हा मंडळीमध्ये आपला अधिकार बनत जातो, आणि जेव्हा आपण अधिकारात येतो तेव्हा अधिकार करत असताना आपण देवाच्या वचनाला सोडतो आणि आपण एक अधिकारी बनतो. बघा, अँड प्रॉफिट सांगतात दिस इज कॉल्ड द डिनॉमिनेशन. त्याच्यामध्ये लॉज आहेत,
त्याच्यामध्ये रूल्स आहेत, त्याच्यामध्ये रेग्युलेशन्स आहेत. भावा तू असंच वागलं पाहिजे, बहिणी तू अशीच वागली पाहिजे, तू असं असला पाहिजे, तू तसं असला पाहिजे. भावा बहिणींनो, हे रेग्युलेशन्स का आले? बघा ह्या गोष्टीमध्ये हे गांभीर्य आहे, या गोष्टीला समजून घ्या. हे का असे रूल्स अँड रेग्युलेशन्स आले? आपण थोडासा बेसिक मध्ये जाऊया आणि आपण ह्या गोष्टीला समजून घेऊया. कारण आम्हा प्रत्येकांना देवाच्या फुलफिलमेंट मध्ये येणे फार गरजेचं आहे. हे रूल्स अँड रेग्युलेशन्स का आले? कारण दिसून यायला लागलं की मंडळीमध्ये जी व्यवस्था आहे ही बिघडलेली आहे. बघा मंडळीमध्ये जे लोक येत आहेत, जसे ब्रदर बॅनमच्या मंडळीमध्ये लोक पॅन्ट घालून यायची, कोण शॉर्ट्स कट घालून आले ना, ब्रदर बॅनमने सांगितलं की असे कपडे घालू नका. आणि भरपूर लोक नाही घालून, कारण त्याला माहिती की मंडळीत जायचं म्हणजे असे कपडे घालून आपण जायचं नाही. परंतु अव्यवस्था असल्यामुळे डिनॉमिनेशन मध्ये ह्या रूल्स अँड रेग्युलेशनला लावण्यात आलं. परंतु त्यांच्याकडे दोन गोष्टी कंपल्सरी होत्या. काय? तुम्ही सगळ्यांनी प्रार्थनेला पण यायचं, मंडळीत यायचं, परंतु हे करू नका. तुम्हाला पाहिजे तर सोयी आम्ही पुरवू, परंतु अशा प्रकारचे कपडे तुम्ही घालू नका. तर जर आपण तिकडे बघायचो, सगळे व्हाईट ड्रेस घालायचे, प्रार्थनेला या, व्हाईट साड्या पुरवतो, व्हाईट शर्ट पुरवतो, सगळं आम्ही पुरवतो, सगळे प्रार्थनेला, काही हरकत नाही. परंतु तुम्ही असं करू नका ज्याच्यामुळे आम्ही हे असं दिसलं पाहिजे नाही. काय करत होते? प्रत्येक जण आपला एक गट बनवत होतो, राईट सर. आणि काय करतोय? एक डिनॉमिनेशन बनवतोय, आणि तो डिनॉमिनेशन देवाच्या वचनाला थांबवतोय कम्प्लिटली. आणि तो काय करतोय की देवाचं वचन माझ्याकडे येऊ नये. आणि जेव्हा देवाचं वचन येणार तेव्हा त्यांचा जो नियम आहे हा देवाच्या वचनाला आड येणार. राईट. हालेलुया. आमेन. आमेन. ब्रदर, प्रार्थनेमध्ये जोरात प्रार्थना करायची नाही, हा आवाज त्रास होईल. प्रार्थना सावकाश करा. काय? हे देवाच्या वचनाला नियम आड येतात. आणि हे काय झालं? ह्या गोष्टीमुळे मनुष्याचं जे हृदय होतं हे देवाकडे लागण्यापेक्षा नियमाकडे जास्त लागलं गेलं. बघा दोन गोष्टी आहेत. जेव्हा देवाला मनुष्याला देवाची आवड बनते ना, तेव्हा तो स्वतःहून चेंज करतो स्वतःला. ट्रू सर. आमेन. आमेन. त्याला सांगायची गरज नाही की ब्रदर तू चेंज कर, सिस्टर तू चेंज हो, हे असं कर. तू स्वतः समजतो की हा चेंज काय आहे, आणि हा चेंज जो आहे मला देवासारखं बनण्यासाठी मला काय करणे गरजेचं आहे, यासाठी मनुष्य स्वतः मेहनत घेतो. हालेलुया. मला वाटतं आपण सगळे असेच आलेलो आहोत, बरोबर? तुम्ही हिंदू कुटुंबातून आलेला आहे, तुमची चॅलेंज आहे, प्रत्येकाची चॅलेंज आहे. गावात आम्ही फिरतो तेव्हा आम्हाला दिसते की लोक बाजूचे सांगतात, अरे तू आमच्या जोडीला येणार नाही का, अरे आज शनिवारचा प्रोग्राम आहे तू येणार नाही का. प्रत्येकाच्या जीवनात चॅलेंज आहे, आणि त्या चॅलेंज वरती आम्ही मात करतो अशासाठी की आम्हाला देवाचे पवित्र वचन जे आहे हे आमच्या ठाई हे सिद्ध करायचं आहे. हालेलुया. पहा बहिणींनो, याचा अर्थ काय की ही भूमिका आहे, ही भूमिका आम्हाला घेणे फार गरजेची आहे. आणि ही भूमिकाच दाखवणार की तुम्ही देवावरती किती प्रीती करता. हालेलुया. आम्हाला जगाच्या गोष्टी आवडतात की देवाच्या गोष्टी आवडतात, ह्या फरक जो आहे ह्याचं डिसिजन आमच्याकडेच आहे. म्हणजे येशू ख्रिस्त म्हणाला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हृदयाच्या कठीणपणामुळे ठेवलेल्या आहेत. बघा कठीणपणा कधी येतो? नको, हा नको, हे चुकी, हिच चुकीचं आहे, ह्याच चुकीचं आहे, ते लोक तशी आहेत, ते लोक तशी आहेत. ते लोक भेटल्यानंतर आमचं तोंड कडक होते. का? अरे कशाला बोललं. आपण काय करतो? हा ब्रदर मनोज आहे ना, हा ब्रदर मनोजने विचार करायच्या अगोदर ना त्याच्यावरती मी असा विचार केलेला आहे की हा विचार काय करणार, हा काय विचार करणार ह्याचा विचार मी अगोदर केलेला आहे. अज्युम्ड. ब्रदर कसं प्रिझ्युम हा जो मेसेज आहे, गृहीत धरणे, अशा गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. आणि त्यामुळे ह्यांनी माझ्या अगेन्स्ट मध्ये विचार केलेलाच नाहीये, परंतु मी असा विचार केलेला आहे की ह्यांनी माझ्याविषयी मनात राग धरलेला आहे. फॉर एक्झाम्पल, आणि काय आहे, अरे आता बोलायचं कसं, तुम्ही रागावले असाल ना माझ्यावरती, आता मला ते रागावले असेल म्हणून मी बोलायला घाबरलो. मी प्रिझ्युम केलेला आहे की हा माझ्यावरती रागावलेला आहे, परंतु मी ऍज अ भाऊ किंवा मी ऍज अ बहीण ही रिस्पॉन्सिबिलिटी नाही ठेवली की मी जाऊन डायरेक्ट त्याच्याशी बोलणार, त्याच्याशी डायरेक्ट वार्तालाप करणार. मला दिसतं ह्याच्यात कमी आहेत, मी ह्याला काय टॉन्ट मारेन, मी ह्याला असं घुमून फिरून बोलेन. परंतु मी जर सरळ त्याच्याशी बोलत नसेल तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण ही हृदयाची कठीणता आहे. मला त्याच्याशी बोलायला वाटत नाही, पण मला त्याला ऐकवायला वाटते. याला सांगतात हृदयाची कठीणता. आणि ही कुठून येते? ही सैतानापासून येते. बघा जेव्हा हनन्या सफीरा मंडईत आले ना, जसे ते आले,
पेत्राने पवित्र आत्म्याने ते Yes. कंट्रोल घेऊन सांगितलं की हे चुकीचं आहे. हम्म. फिरून सांगितलं का? लाईट गेली मला वाटते. फिरून सांगितलं का? नाही फिरून सांगितलं. जे आहे ते तोंडावरती डायरेक्ट सांगितलं. कारण पवित्र आत्मा हा स्ट्रेट बोलतो. हा मज्जा रज्जू यांना आर पार भेदून जातो, मनाचे पुनर्जीवन करीतो. Right. तो का करतो? कारण त्याला माहिती आहे की तुमच्या जीवनात काय आहे. हालेलुया. काय तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. भाव स्लो आहे, परंतु तुम्ही पिकअप करा अशासाठी की आपल्या मनाला आज खाली खाली पडून द्यायची वेळ नाहीये. ट्रू सर. ह्या वेळेला आपल्याला प्रॉफिट सांगतात, जेव्हा वादळ येते ना तेव्हा झाडं इकडची तिकडची मोठी मोठी हालतात. ह्याचा अर्थ काय? ते पडायची तयारी नाहीये. No. ते मुळं जी आहे ते शेकन अप होतात. Yes, hallelujah. अशासाठी की ते मुळं आणखीन खाली जावी, डीप जावी आणि मजबूत बनावी. Amen. आणि एवढी मजबूत बनावी, काही वेळेला आपण बघितलं असेल, ते का सांगतात वरचं झाड कापलं रे पण बूड काढता येत नाही. राईट. झाड कापलं पण बूड जे आहे ते काढता येत नाही. खारे काढता येत नाही. अरे त्याची मुळे एवढी खाली गेलेत ना, ती क्रेन लावून सुद्धा खेचत नाही. याचा अर्थ काय? की एवढं स्ट्रॉंग आहे. वरचं कापला पण खालचं काय राहून गेलं. शरीराला तुम्हाला सैतान येऊन शरीराने मारेल, परंतु आत्मा काय? आत्मा तर मरूच शकत नाही. कारण जर आत्मा जर देवाच्या कंट्रोल मध्ये असेल तर शरीराला सैतान किती प्रयत्न करो ना. ट्रू सर. आज सैतानाच्या वरती आम्हाला सुद्धा प्रभुत्व दिलेलं आहे. तुम्ही देवाचं नाव घेऊन सांगा की सैताना निघून जा, तो निघून जाणार. हालेलुया. कारण त्याला माहिती आहे की हे शब्दामध्ये काहीच नाही आहे, परंतु त्या शब्दामध्ये जे नाव आहे त्या नावामध्ये सर्व काही आहे. आमेन. हालेलुया. आमेन. आणि त्याच नावाला पकडण्यासाठी ह्या जगात डिनॉमिनेशन जे आहे ते तयार आहे. ते काय सांगतात? येशू ख्रिस्ताचं नाव तुम्ही घेऊ नका, बाकी सगळं करा. हम्म. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये दिव्य चंगाई तुम्ही करू नका, बाकी सगळं करा. हे काय आहे भाऊ बहिणींनो? सैतानाने रचलेले षडयंत्र आहेत. आणि ह्या षडयंत्रामध्ये तो आम्हा विश्वासणाऱ्यांना सुद्धा फसवू इच्छितो. ते वचन वाचा, मला वाटतं 19 अध्यायातलं पहिलं वचन. मग असे झाले, कुठलं मत्ते 19? हा बरोबर आहे. मग असे झाले की ते सर्व बोलणे समाप्त केल्यावर येशू गालिलाहून निघून यार्देनच्या पलीकडे यहुदिया प्रांतात गेला. हा. तेव्हा लोकांचे थव्यांचे थवे त्याच्या मागून गेले व त्यांना त्याने बरे केले. आता काय केलेलं आहे? लोक जे आहेत हे येशू ख्रिस्ताच्या मागे फिरत आहेत आणि काय करत आहेत त्याला माहिती आहे. हा बोलला आरोग्य मिळते, ह्यांनी प्रार्थना केलं तर आम्हाला जेवण मिळते, प्रत्येक गोष्ट मिळते. जर हे मिळते तर मग आम्हाला येशू ख्रिस्ताच्या मागे फिरण्यामध्ये दुःख काय आहे? राईट. चांगली गोष्ट, खाऊन पिऊन सुखी आहोत आम्ही. आणि मग परीक्षित तेथे आले आणि त्यांनी त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले. बघा, कोणाची परीक्षा पाहावी? येशूची परीक्षा पाहण्यासाठी पुन्हा एकदा परुषी आलेले आहेत. आता आपण काय वाचतो? 3ऱ्या अध्यायात, मत्तेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये डोंगरावरील Yes. 4थ्या अध्यायात ना, पाचवं. मत्ते 4 ना, चार. मत्ते 4 बरोबर ना, मत्ते 4. अरे देवाच्या येशूची परीक्षा हो, चार. काय बघतो? तिथे सुद्धा परीक्षा घेण्यासाठी सैतान तयार होता. आमेन. इकडे काय सांगितलेलं आहे? येशूची परीक्षा घेण्यासाठी फरुशी तयार आहेत. याचा अर्थ काय समजला का तुम्हाला? Yes. की तोच आत्मा आज फरुशांमध्ये सुद्धा काम कार्य करत आहे. आमेन. इट इज नॉट अ डिफरंट. तो काय करतो? टेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. ट्रू. की तुम्ही आज आपण शुक्रवारी मेसेज ऐकला, टेस्टिंग, ट्रायल्स, येणाऱ्या संकटे. भाऊ संकटे सगळ्यावरती येतात. जेव्हा पौलाची बोट फुटली हे मोठं संकट होतं, ट्रू. परंतु त्या संकटामध्ये देवाने सांगितले आहेत की जेवढे फुटलेले आहेत ना बोटीमध्ये तेवढे सगळे मी तुला दिलेले आहेत. हालेलुया. बघा, सैतानाने बोट फोडली अशासाठी की हा मरावा, ह्याचं नुकसान हवं, हा दुःखी व्हावा, कठीण व्हावा. परंतु देवाचं वचन त्याच्यावरती येऊन सांगतो, अरे तू काय घाबरतो? तुला तर मी हे सगळे जीवन दिलेले आहेत. हे आमेन. फुटलेले आहेत ना, घाबरू नको. हे सगळे तुझ्या मागे येणारे आहेत. भाऊ बहिणींनो, येशूची परीक्षा पाहण्यासाठी सैतान पुन्हा एकदा उभा राहिला आणि कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय? वचनाप्रमाणे आहे काय? त्याने उत्तर दिले, तुम्ही वाचले नाही काय की उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नर नारी अशी ती निर्माण केली. प्रॉफेट सांगतात की जर तुम्ही अमेरिकेमध्ये बघितलं तर अमेरिकेमध्ये सो कॉल्ड ख्रिश्चन जे आम्ही नेशन म्हणतो, त्या नेशन मध्ये पॉलिगॅमीला काय म्हणतात? बहुविवाह. बहुपत्नी. 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 हा
बहुपत्नीत्व बरोबर आवड आहे. बहुपत्नीत्व जे आहे, बहुपत्नी 2 बायका ठेवणे, हम्म. हे युएस मध्ये एका वेळेला कल्चरमध्ये होतं, परंतु Yes. ख्रिश्चन राष्ट्र सांगितल्यामुळे एक बायकोला डिवोर्स देणं हा प्रकार सुरू झाला. हम्म, हम्म. आणि काय केलं, आम्ही ख्रिस्ती आहोत ना, 2 बायका नाही ठेवू शकत, म्हणून पहिल्या बायकोला डिवोर्स द्या आणि दुसऱ्या बायकोशी लग्न करा, किंवा दुसरी मुलगी आवडली तिच्याशी लग्न करा. हा प्रकार वाढत गेला. कशामध्ये? प्रॉफिट सांगतात युएसए हे सांगतात की देवाचं राज्य आहे, द गॉड इज इन कंट्रोल, परंतु ह्या राज्यावरती देवाचे नियम चालू शकत नाही. प्रॉफिट स्वतः सांगतात True, true. ह्या राज्यावरती देवाचे नियम चालू शकत नाही, कारण हे राज्य जे आहे हे देवाचे नाही, तर हे राज्य सैतानाचे आहे. बघा भाव बहिणींनो, आणि ह्या प्रकारे सैतानाने प्रत्येक गोष्टीचा कंट्रोल घेतला. आणि काय सांगितलं, त्या दिवशी मी विचार करत होता, जो ह्याचा रेशिओ जो आहे, डिवोर्स रेशिओ आहे, हा फार वाढलेला आहे. आणि त्याच्यामध्ये 2 कारण काय आहेत माहितीये का? फ्रीडम ऑफ स्पीच हम्म. आणि इंडिपेंडन्स. स्त्रियांना मिळालेली स्वातंत्र्य. इकडे जसं वचन सांगते, स्त्रियांनो तुम्ही आपल्या पतीच्या अधीन राहा, हे निघून गेलेलं आहे. पत्नी सांगते मला जसं पाहिजे तसं मी राहीन, पती सांगतो मला जसं पाहिजे. बघा भाऊ बहिणीनं, आपण इकडे केवळ पत्नीला दोष देऊ शकत नाही, इकडे पती ही दोषी असू शकतो. पती सांगेल की तू माझ्या अंडर राहा, मी तुला सांगेल तशी राहा. प्रॉफिट सांगतात ती का डोरमॅट नाही आहे का डोरमॅट? की तुम्ही तिला वागवावे. पत्नी काय आहे? पुरुषाच्या समान बनविलेली आहे. वचन काय सांगते? नर आणि नारी हे समान बनविले, परंतु जसं वचन सांगते की हव्वाने पाप केल्यामुळे तिला मंडळीमधला असलेला अधिकार तिचा निघून गेला आणि तिला समान न ठेवता तिला अलाइन मध्ये टाकलं, अधिकारामध्ये टाकलं. कोणाच्या? पतीच्या अधिकारामध्ये टाकलं. म्हणून मंडळीमध्ये, काही मंडळीमध्ये सांगतात बघा, बायकोचं चालते, बायको आवाज करते, बायकोच्या हिशोबाने मंडळी चालते. त्या डिकनची बायको तशी आहे, त्या पास्टरची बायको तशी आहे, त्या ट्रस्टीची बायको तशी आहे. हे का? कारण बायको जी आहे ही वाटते की नवऱ्याच्या वरती येऊन अधिकार करू इच्छिते. बघा भाऊ बहिणींनो, तेव्हा देवाची ऑर्डर जी आहे ही तुटते. देवाच्या, आम्ही स्त्रिया ज्या आहेत, लक्ष द्या, विशेषतः नाही आणखी नाहीये, स्त्रिया ज्या आहेत त्यांनी कधीही देवाच्या वचनाच्या वरती जायचं नाही, कारण देवाची जी जागा आहे ही पवित्र जागा आहे. त्या पवित्र जागेच्या वरती आपल्याला कितीही समजत असेल, आम्हाला वाटत असेल की आमचा नवरा वाईट आहे, त्याला कमी समजते, परंतु तुम्ही ज्या वेळेला त्याच्या वरती जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही देवाची आज्ञा मोडण्याचा प्रयत्न करता. हे केवळ बायकांसाठी नाही तर मुलांसाठी आहे, भाऊ बहिणींसाठी सुद्धा आहे. ब्रदर, तुम्हाला कळते की नाही तुम्ही असं करायला पाहिजे? काही भावांचं मत असते, ब्रदर तुम्ही डिकन आहात ना, ब्रदर तुम्ही डिकन आहात, तुम्ही असं करायला पाहिजे, तुमच्या मंडईमध्ये तुम्ही असं करायला पाहिजे. बाहेरचा माणूस येऊन आयडिया देतो. बघा भाऊ बहिणींनो, कितीही ब्रदर जॉनी, मी सांगितलं ब्रदर जॉनी कमजोर आहे, हा ब्रदर जॉनीचा कमजोरपणा हा देवाच्या कामाला आड नाही येणार आहे, कारण ब्रदर जॉनी इज जस्ट अ वेसल. हालेलुया. ब्रदर जॉनीला चालवणारा परमेश्वर आहे, त्याला बाकी कोण चालू शकत नाही. कोणाला वाटेल की ह्याला काय समजते किंवा ह्याला काय समजते, अशावरती देवाचा आधार मंडळी चालत नाही. भाऊ बहिणींनो, देवाचं वचन सांगतो जे शिकलेले होते त्यांना त्यांनी मागे सोडून ज्यांना अक्कल नाही असे देवाने निवडले, अशासाठी की त्यांनी मेंढरांसारखे त्या मेंढपाळाचे पाय बघून चालावे. हालेलुया. परंतु आज डिवोर्सचा अर्थ काय आहे? सेपरेशन. हे सेपरेशन काय येते बघा तुम्ही, जर तुम्ही अशी 40 वर्ष 30 वर्ष मागे जा आणि बघा आपल्या गावात लोक राहायची, आपल्या गावात लोक एवढी होती, तेव्हा तुम्ही अख्ख्या गावामध्ये किंवा विरार पासून लागला ते वसेपर्यंत डिवोर्स हा शब्द तरी ऐकायला यायचं का? असं डिवोर्स असं बोललं ना तरी लोकांच्या अंगाला खापरे, बापरे त्यांचं डिवोर्स चालू आहे. आणि आज डिवोर्स इज जस्ट अ कॉमन थिंग. बॉम्बेला तर कॉमन आहे, 7 जोडीला राहा, नाही जमत असेल तर तुझ्या मार्गाला, मी माझ्या मार्गाला. काय आहे? कारण परमेश्वरांचा जो भाग आहे ना, प्रेमाचा भाग, हा निघून गेलेला आहे. सैतानाने प्रत्येक गोष्टीचा कंट्रोल घेतलेला आहे आणि इकडे काय आहे, ह्या लोकांना तो विषय पाहिजे डिवोर्स मध्ये. म्हणून काल आपण त्या दिवशी सुद्धा डिस्कस करत होते, ड्रग्स हा प्रकार वाढलेला आहे, सुसाईड, मृत्यू छाया जी आहे ही मनुष्याच्या डोक्यावर तरंगत आहे प्रत्येक वेळेला. आणि काय लिहितात लोक? डेथ इज अ ब्युटिफुल थिंग. डेथ
मरण ही ब्युटिफुल थिंग कशी काय झाली? देवाचं वचन इज ओनली द ब्युटिफुल थिंग. आमेन. देवाच्या वचनामध्ये सर्व काही आहे. प्रॉफेटिक मेसेज मध्ये सांगतात, अर्नेस्टली कंटेंडिंग फॉर द फेथ दॅट वॉज वन्स डिलिव्हर्ड टू द सेंट्स. या मेसेज मध्ये प्रॉफेट सांगतात, इन ऑर्डर टू प्रीच द गॉस्पल, बिफोर यू कॅन मेक इट अ गॉस्पल प्रीच, then you have got to have the power and demonstration of the Holy Spirit to prove the gospel. ते जेव्हा तुम्ही शुभवर्तमान सांगणार, त्यामध्ये तुमचा आत्मा आणि आत्म्याचे कार्य हे असणे, सामर्थ्य असणे गरजेचे आहे. The letter killeth, the spirit make alive. ले जीवे मारतो, परंतु आत्मा जिवंत करतो. So it's not just a ritualistic affair. हे काही एक रिच्युअल म्हणजे आपण काय परंपरेसारखं नाही आहे, बट इट्स ऍब्सोल्युटली अ रिअल. हे खरोखर आहे. लिव्हिंग रिअलिटी ऑफ द रिझरेक्शन ऑफ द जीसस क्राइस्ट लिव्हिंग अमॉंग मॅन. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे आहे हे मनुष्यामध्ये दिसणे ही खरी गोष्ट आहे. अँड दॅट्स द फेथ दॅट आय एम ट्राईंग माय बेस्ट टू कंटेन फॉर टुडे. हालेलुया. प्रॉफेट स्वतः सांगतात की मी स्वतः प्रयत्न करतो, जो पुनरुत्थान झालेला येशू ख्रिस्त जो आहे हा माझ्यातूनच प्रगट व्हावा, ह्याच्यासाठी मी कंटेन करत आहे, प्रयत्न करत आहे. हालेलुया. दॅट जीसस क्राइस्ट इज द सेम yesterday today and forever and his power is unlimited. आणि त्याचे सामर्थ्य जे आहे हे अनलिमिटेड आहे. इफ यू कॅन लिमिट गॉड, जर तुम्ही देवाला जर वेळ मर्यादित कराल, यू कॅन लिमिट क्राइस्ट. ख्रिस्ताला तुम्ही मर्यादेमध्ये ठेवता. अँड इफ यू लिमिट द चर्च टुडे अँड इट्स पॉसिबिलिटीज, यू आर लिमिटिंग गॉड. जर तुम्ही मंडळीला तुम्ही एका मर्यादेमध्ये ठेवायला लागले, तर बघा काय करतो तुम्ही, देवाला मर्यादेमध्ये ठेवता. ह्याच्या बाहेर तू जाऊ नको. का भावा बहिणींनो? कारण कुठेतरी देवाचं वचन खाली होऊन सैतानाच्या आत्म्याने कंट्रोल घेतलेला आहे. भाऊ बहिणींनो, आम्हाला या गोष्टी समजणे का? आता पुढे वचन वचन दिले, तुम्ही वाचले नाही का की उत्पन्नकर्त्याने सुरुवातीला नर नारी ती निर्माण केली व म्हटले, ह्याकरिता पुरुष आई बापा सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ते दोघे एकदेह होतील. त्यामुळे ती पुढे 2 नवत तर एकदेह अशी आहेत. पुढे 2 नवत. जेव्हा लग्न झाली तर 2 नाहीत. मिसेस अँड मिस्टर असं म्हटलं जाईल. मिसेस अँड मिस्टर तुस्कानो म्हटलं जाईल. मिसेस अँड मिस्टर मेस्त्री म्हटलं जाईल. मिसेस अँड मिस्टर परेरा म्हटलं जाईल. आणि काही ठिकाणी म्हणतात स्नेहाला आली का काय झाला, मिसेस तुस्कानो आली. काय लगा एका नावाने तिला रेकॉग्नाइज केलं जाईल. आमेन. आणि काय म्हणते, देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. ते त्याला म्हणाले, तर सूटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेने का दिली? आता काय केली? आता देवाला त्याच्या शब्दामध्ये हे फसवण्याचा प्रयत्न करत आहेत की तू आता सांगतो की नवरा बायकोने वेगळं होऊ नये. तर मग मोशे कसं सांगतो? तू सांगतो की मोशेच्या अगोदर पासून मी आहे, देव जर मी आहे तर हे कसं काय? आणि तो त्यास म्हणाला, तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हास आपल्या बायका टाकू दिल्या. तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हाला सांगितले की तुम्ही बायका टाका. कारण तुमच्यामध्ये जी कठीणता होती ही देवाच्या वचनाला थांबवत होती. बघा भावांनो, पण तो आज कोण सांगेल की तेव्हा कठीणता होती, आता पण आम्ही करू शकतो. तो जुना करार होता. आम्ही आता जुना करारात जाऊन तिकडे बायका काय दाविदाच्या 1000 होत्या, दाविदाच्या 500, शलमोनाच्या 1000 होत्या. मला पण 2000 बायका करायच्या आहेत. कोणाची इच्छा असेल 2 बायका, तर तो काय करतो, जुन्या करारात जातो. आमचा एक ऑफिसचा तो एक सांगतो, अरे एक सांभाळता माणसाची हालत झाली आहे, 2 कुठच्या सांभाळायच्या, अशी माणसाची परिस्थिती आहे. परंतु काय आहे, लोकांना एक आहे, सैतानाने ह्या गोष्टी कठीण करून ठेवलेल्या आहेत. आणि लोकांना काय वाटते की भरपूर असणं माझ्याकडे हे चांगली गोष्ट आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ना, ह्या गोष्टी तिकडेच होतात. परंतु जसं मी सांगितलं 30 वर्ष अगोदर डिवोर्स हा रेट नव्हता. का? कारण त्यावेळेला गरिबी होती. त्यावेळेला इंडिपेंडन्स, स्वतः मी काहीतरी करेन हे काहीच नव्हतं. त्यावेळेला प्रत्येक जण एकमेकाच्या खाली अलाइंड होता. राईट सर. प्रत्येक जण अलाइंड होता. बाळकं होती ते आपल्या आईच्या ऐकायचं, आई आपल्या घरचं स्वयंपाक बघायची, कुटुंब वसल्य आई होती. राईट. काय करायची ती? कुटुंबाची काळजी घ्यायची.
मुलांना काही कमी पडेल काय ह्याच्याकडे तिचं काळजी असायची. आणि बाप जो होता संपूर्ण दिवस कष्ट करायचा आणि घरी येऊन जे काही कमवलं ते आपल्या मुलांच्या आणि बायकोच्या जोडीला बसून खायचा. हा एक रिअल कुटुंबाचा काय सांगतात मजबूतीचा आधार होता, स्ट्रॉंगेस्ट होतं. लेकरांनी वाटायचं की माझे बाबा किती मेहनत करून आलेले आहेत, माझी आईने घाम गाळून सगळं जेवण बनवलं. परंतु आज आई उठून कामाला गेली, बाप उठून कामाला गेला, मुलं आहेत ती कामवाली आलेली आहे ती तिला सोडून येतात. रात्री आई आली घरी, थकली आहे रे, बाबा सांगतो मी थकलाय रे, चला तुम्ही झोपा. कोणाचं काही डिस्कशन नाही. कुटुंबातलं एकत्व जे आहे हे हरवलेलं आहे. बघा म्हणून त्या दिवशी मी पण सांगितलं की आपल्याला फॅमिली प्रेयर काय इम्पॉर्टंट आहे. फॅमिली प्रेयर काय इम्पॉर्टंट सांगतात, कारण जेव्हा तुम्ही वेळात वेळ काढून जेव्हा फॅमिली प्रेयर करता तेव्हा देव तुमच्या कुटुंबामध्ये एक प्रेमाचं नातं ठेवतो आणि कठीणपणा जो आहे हा काढून टाकतो. हार्डन ऑफ युअर हार्ट, हृदयाची जी कठीणता आहे ही निघून जाते. परंतु आम्ही जर तसे नाही केलं तर प्रॉब्लेम आहे भाऊ बहिणींनो. कुटुंबामध्ये आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही काय म्हणतो जाणार, आम्ही वीक वेसल बनत जाणार, आम्हाला दोष दिसायला सुरुवात होणार, आम्हाला कठीणता दिसायला सुरुवात होणार. आम्ही वाचतो बायबल, लक्ष न लागत. भाऊ बहिणींनो एक स्टेप मागे या, विचार करा की कोणत्या अशा वेळेला जीवनामध्ये मला शेवटच्या वेळेला असं वाटलं होतं की प्रभू माझ्याशी बोललेला आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, बरोबर की नाही. कोणती अशी वेळ आहे ज्या वेळेला मला वाटलं की प्रभू माझ्याशी बोलला, प्रभूने माझ्याशी वैयक्तिकरित्या डील केली. प्रभू माझ्याशी बोलला की ब्रदर नितीन तू ह्या गोष्टी बघ, ब्रदर मनोज ह्या गोष्टीकडे लक्ष दे, ब्रदर जॉनी ह्या गोष्टी तू कर. ही शेवटची वेळ कधी होती? त्याची तुमच्या जीवनात असेल, कालचा दिवस असू शकते, आजची सकाळची असू शकते, काही असू शकते. मी सांगतो की बघा मागे, मी स्वतः विचार करू इच्छितो की ह्या गोष्टीमध्ये माझं देवाच्या जोडीला क्लिअर संभाषण कधी झालेलं आहे. मला कधी देवाच्या जोडीला वेळ मिळालेला आहे की प्रभू मी तुझ्याशी एकजूट होऊन प्रार्थना करत आहे. ही कधी वेळ आलेली आहे? कारण जोपर्यंत आम्ही देवाच्या जोडी, मग आम्ही काय करतो, आम्ही देवावरती आधारित नाही बनत, आम्ही इंडिपेंडंट बनतो. आणि आम्ही काय करतो, सूटपत्र देतो. कोणाला? देवाला, वचनाला. आम्ही काय सांगतो, वचनाची आम्हाला गरज नाही. कठीणता, हृदयाची कठीणता. हा ब्रदरशी मी कशाला संगती करू? हृदयाची कठीणता. वास्तविक केल्याने माझं काय दुखलं का की माझ्या स्वर्गीय राज्यात जाण्यात अडथळा आला? काहीच नाही. परंतु मी जो आहे हा मी डिसिजन घेतो की मी माझ्या जीवनात काय करावं आणि देवाच्या वचनाला एक स्टेप मागे टाकतो. आत्म्याचं जे कार्य आहे त्याला मी उभारी देत नाही आणि त्यामुळे देव जो आहे हा आमच्यातून निघून जायला लागतो आणि आमच्या जीवनात काय होते, थंडावा यायला सुरुवात होते. आम्हाला बाकीच्या गोष्टी आवडायला लागतात. आम्हाला दुनियात काय चालू आहे त्याच्यामध्ये आमचा इंटरेस्ट वाढतो. बघा हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. प्रभू भावांनो आम्हा सगळ्यांना सहाय्य करो की ह्या सगळ्यातून आम्ही बाहेर निघावे. कारण ह्या गोष्टी आज मंडळांना घेऊन बसलेल्या आहेत, ह्या गोष्टी मंडळांना घेऊन दाबून बसलेल्या आहेत. त्यामुळे देवाच्या आत्म्याचं कार्य चालत नाहीये. मी त्या दिवशी ब्राह्मणांना सांगितलं होतं, आम्ही तिघे जण मीटिंग करत असताना मी सांगितलं की देवाने आपली मंडळी आहे ना ही सगळ्यात चांगली मंडळी आपल्याला दिलेली आहे. आमेन, आमेन, आमेन. आणि आपल्या मंडळीमध्ये देव कार्य करताना आपल्याला दिसतो सुद्धा. आमेन. ही देवाची आपल्यावरती असलेली कृपा आहे. Yes. परंतु देवाची इच्छा आहे की आम्ही देवाच्या इच्छेबाहेर कधीच जाऊ नये. कारण तो आमचा मेंढपाळ आहे, तो आमच्या चर्चचा पास्टर आहे, तो आमच्या चर्चचा गाईड आहे, तो आमच्या चर्चचा वे मेकर आहे. आमेन. जो आमचे रस्ते बनवतो, आमच्या जीवनाला सगळ्या गोष्टी चालवतो. म्हणून बघा काही झालं की आपण लगेच काय करतो, प्रभूकडे धाव मारतो आणि प्रभू आमची प्रार्थना ऐकतो. प्रभू सांगतो मी तुला हिलिंग देईन, परंतु एका कंडिशन वरती, तू आपले जीवन सुधरव, तू आपल्या चुकांपासून मागे घे. बाकी जीवनात बघा आले, येशू ख्रिस्ताने काय सांगितलं, आले 10 जण आले कुष्ठरोगी, आरोग्य दिला, गेले, एकच परत आला. बाकीचे 9 कुठे गेले? प्रॉफिट सांगतात 1 in a million. बाकीचे 9,99,999 कुठे गेले? जे 10 लाखाच्या जोडीला निघाले होते, तो सांगतो माहिती नाही कुठे गेले. का कुठे गेले माहिती नाही? कारण जगाची आवड इतकी महत्वाची आहे की देवाच्या वचनात काय आहे. आज इकडे बसले तर आम्हाला काय वाटते, अरे काय कंटाळवाणी आहे. परंतु इकडे जर मस्तपैकी एक मूवी लावला असता
तर आम्ही 3 तास न झोपता बघितलं असतं. बरोबर की नाही? का? आवड. आणि कशा प्रकारे जीवनात आवड ठेवतो ना, हे डिटरमाइन करते आमचं देवावरील प्रेम किती आहे ते. राईट सर. आम्ही कोणत्या गोष्टीला उचलतो Yes, sir. हे डिटरमाइन करते. बघा भाऊ बहिणींनो, आम्ही देवाच्या जवळ येतो की देवाचे नाव फक्त आम्हाला पाहिजे असं आहे. आम्ही हाफ ख्रिश्चन असू शकत नाही, आम्ही हाफ फुल असू शकत नाही. आम्हाला फुल ग्लास असणे फार गरजेचं आहे. Hallelujah. आमेन. Amen. वाचा पुढे. तरी सुरुवातीपासून असे नव्हते. मी तुम्हाला सांगतो, तरी सुरुवातीपासून असे नव्हते. हा, मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला जार कर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करीतो तो व्यभिचार करीतो. जार कर्माची म्हणजे काय? कुठेतरी वचन तोडून बाहेरच्या देवाला स्वीकारणे, अन्य दैवताची सेवा करणे. याचा अर्थ काय की देवाशी प्रेम करत सांगून जगाशी सुद्धा प्रेम करणे, ह्याला जार कर्म म्हटलेलं आहे. काय आहे की तुम्ही जो पवित्र म्हटलेला देव, जो तुमचा लग्नाचा नवरा आहे, ह्याच्याशी तुम्ही पवित्र नाही आहात. तुम्ही ह्या वचनाला सगळे लोक शारीरिक बघतात. यांच्या नात्यामध्ये काय आहे, त्याच्या नात्यामध्ये काय आहे. भावांनो, हे शारीरिक पक्ष, आत्मिक नातं फार महत्वाचं आहे. हे नातं हे ख्रिस्ताचं आणि वधूचं असलेल्या नात्याविषयी वचन सांगते. बघा, आपण काय बघतो लग्नामध्ये दोन नवरा बायको मध्ये असलं ना, तिसऱ्या नवऱ्याचं कळलं ना की तिच्या जोडीला अफेअर आहे, बायकोचं कळलं की त्याच्या जोडीला अफेअर आहे, का अख्ख्या गावात चर्चा पसरते की अरे तो का, तिथं त्याच्या जोडीला अफेअर आहे ना, त्याचं तिच्या जोडीला अफेअर आहे ना, अशी वार्ता पसरते. ख्रिस्ताच्या जीवनात जर तुमचं बाहेरच्या जगाच्या जोडीला जर अफेअर असेल आणि तुम्ही सांगता की ख्रिस्ताच्या जोडीला पण मी राहू इच्छितो, जसं प्रॉफेट सांगतात, इफ यू आर अ संडे बिलिव्हर देन इट इज अ प्रॉब्लेम. तुमचं मोबाईलच्या जोडीला जास्त अफेअर असेल आणि बायबलच्या जोडीला कमी अफेअर असेल, इट इज अ प्रॉब्लेम. तुम्हाला जर जगाच्या गोष्टीमध्ये, पार्टीमध्ये, वार्ता करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल आणि देवाचं वचन वाचण्यामध्ये कमी इंटरेस्ट असेल, इट इज अ जार कर्म. तुम्ही सांगा जार कर्म कसं काय? ज्या वेळेला तुम्ही बाप्तिस्मा घेता त्यावेळेला तुम्ही देवाशी एक होण्यासाठी तुम्ही आपली वाचा मानता. बरोबर की काय? आमेन म्हणा. आमेन. आम्ही वाचा मानतो आणि जेव्हा आमची वाचा मानतो, आम्ही का बाप्तिस्मा घेतो की आम्ही जे जुनं जीवन जे आहे, जगातलं जे होतं, आमचा जगाचा जो पिता होता त्याला आम्ही आता सोडलं आणि जो आमचा लग्नाचा नवरा आहे त्याच्याशी आम्ही निगडीत होऊ इच्छितो. प्रभू कंट्रोल घेत आहे. काय करताय आपण? आम्ही जगाशी सोडून, जगाच्या पित्याला सोडून आम्ही स्वर्गीय राज्याचा जो पिता आहे, जो आमचा लग्नाचा नवरा आहे, त्याच्याशी आम्ही काय होत आहोत? एक होत आहोत. मग एक होत असताना आम्हाला काय सांगते वचन? स्तोत्र संहितेत काय सांगते? अगे कन्ये आपले माहेर विसर. का सांगते? कारण जिथून तू निघाली आहे ते आता तुझं घर नाहीये, जिथे तू राहते ते तुझं घर आहे. जर आम्ही जगातून निघालेलो आहोत तर आम्ही जगाकडे पाहू शकत नाही. भाऊ-बहिणींनो, जगाचे रीतिरिवाज आमच्यामध्ये असू शकत नाही. ही आमची कठीणता होती. तेव्हा मोशेच्या द्वारे एक वे बनवण्यात आला, परंतु त्या वेळेमध्ये किती लोक वाचली? फक्त दोघं. किती वाचली? यहोशवा आणि कालेब. बाकी कोण वाचले काय? बाकी सगळ्यांनी सांगितलं जे आहे ते चालेल, परंतु जो नियम तिकडे लावला होता त्या नियमाची पुष्टी करण्यासाठी शास्त्री फरीसी इकडे उभे आहेत. परंतु यहोशवा आणि कालेबनी देवाने दिलेले नियम मोडले काय? नाही मोडले. ते तर देवाच्या वचनाचे जे ओरिजिनल वचन आहे त्यालाच टिकून राहिले. हालेलुया. शास्त्री फरीसांनी बाकी लोकांसाठी जो नियम होता तो पुढे आणला, पण यहोशवा कालेबनी काय स्वीकारलं? ह्यांच्याकडे त्यांचं लक्ष नाही केलं. आणि येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? हे हृदयाची कठीणता असल्यामुळे ह्या गोष्टी घडून आल्या. आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्री बरोबर लग्न करीतो तोही व्यभिचार करीतो. म्हणजे काय? वचनात होता, आता जग प्यारं झालं. टाकलेली काय आहे? जग हे टाकलेलं आहे. वचन सोडून, मला वाटतं इब्री, इकडे आठ ठेवा, इब्री करसपत्र 6 अध्याय ना, मला वाटते इब्री करसपत्र ह्याचा 4 पासून 6 अध्याय 6:4.
हा 6 ह्याचं चौथं वचन वाचा. कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, हम्म. ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची म्हणजे रुची काय घेतली. आहे? म्हणजे काय आहे की देवाचं सामर्थ्य, लग्नाचा नवरा काय आहे, पवित्र आत्मा काय आहे. प्रॉफिट मेसेज मध्ये म्हणतात की पेंटेकॉस्टच्या दिवसाचा एक्सपिरियन्स ज्या माणसाने घेतला त्या माणसाला जगाच्या गोष्टीची आवड असूच शकत नाही. हो सर, हालेलुया. का? कारण पेंटेकॉस्टचा एक्सपिरियन्स हा डिफरंट एक्सपिरियन्स होता. यस, आमेन. हा आजपर्यंत मिळाला नव्हता. असा तो एक्सपिरियन्स होता. ज्या वेळेला संपूर्ण इस्रायल लोक मिस्रातून निघाले, जंगलात आले, परमेश्वराने खुद्द देवदूताची भाकर त्यांना खायला घातली. यस, मानना. 5 स्टार पेक्षा 7 स्टार फूड जे आहे Yes. हे त्यांना खायला मिळालं. हालेलुया. आता जेव्हा 7 स्टार काइंड ऑफ फूड जेव्हा मिळते तरी सुद्धा वचन सांगते त्यांना मिस्रातल्या लसणाच्या फोडीची आठवण आली. यस, याचा अर्थ काय की जगामध्ये जे आहे ते फार चांगलं आहे, परंतु देवाचं वचन सांगते जगापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे. आमेन. परंतु देवाची आवड आज कमी झाली अशासाठी की पॉलिटिक्स मिक्स झालं. याचा ब्लेम आहे हा भाऊ बहिणींनो. ट्रू. याचा ब्लेम मंडळीवरती आहे, मंडळीतल्या प्रत्येक सभासदावरती आहे. एका माणसाला एक जर माणूस बॅकस्लाइड झाला केवळ सांगून की मंडईत पॉलिटिक्स फार आहे, ह्याचा अर्थ मंडईचं गांभीर्य, मंडईमध्ये पवित्र आत्मा कमी झालेला आहे. यस, फार महत्वाची गोष्ट. ट्रू. एक सांगतो मला मंडई आवडत नाही, मला देवाचं वचन पटत नाही आणि तो सोडून जातो, ही गोष्ट वेगळी. परंतु तो सांगतो मंडईत इतका पॉलिटिक्स आहे की मी मंडईत राहू नाही शकत आणि मी जगात त्याच्यापेक्षा जगात गेलेलो बरा. ह्याच्यामध्ये तो तर दोषी आहेच, Yes. तर त्यावेळेला दोष मंडळीवरती आला. कारण मंडळी देवाच्या प्रतिमेमध्ये उभी नाही राहिली. दुसरी गोष्ट, मंडळी देवाचं वचन सांगते देवाच्या मंडळीत असे असावे. देवाचं वचन सांगते की तुम्ही असे असावे. आणि जेव्हा तुम्हाला हे जमत नाही तेव्हा तुम्ही काय करता, हळूहळू आज नको प्रार्थनेला जायला, आज नको, आज ब्रदरने सांगितलं होतं ना की स्कर्ट घालून या, मेकअप नका करू, हे सांगितलंय काय बरोबर आहे का? हे पटत नाही. हळूहळू ना आपण 4 संडे मधलं 1 संडे कमी करू, पुढच्या मधल्या 4 महिन्यात 4 संडेतले 2 संडे कमी करू, हळूहळू करून आपण पाय काढूया. आवड कमी झाली, चॅलेंज यायला लागली. चॅलेंज काय आहे की देवाचं वचन पाळण्याची इच्छा नाहीये. आम्हाला राहायचं आहे, आम्हाला देवाची कृपा सगळी पाहिजे, परंतु देवाची इच्छा आमच्या जीवनात. वाचा ते पूर्ण वाचा. आणि ज्याने देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल, असे त्यांचे पुन्हा नवीनीकरण करणे अशक्य आहे. जार कर्म एकदा घडला की त्याच्यातून पुन्हा परत येऊ ह्याची काही शक्यता नाही भाव बहिणींनो. कारण एकदा तुम्ही जगाची आवड लागली ना, तुम्हाला काय केलं, एवढी मोठी एदेन बाग बनवून आदामाने हवेच्या हाती दिली होती आणि काय केलं तरी की 6व्या दिवसाच्या अगोदरच्या सगळ्या गोष्टी एवढ्या सुंदर दिसतात, तर 6व्या दिवसाची प्रतिमा किती सुंदर असेल. हालेलुया. विचार करा, जर आम्हाला फक्त नेचर मध्ये गेलं तर आम्हाला वाटते हा काय आठवडा पाहिजे, हा 2 दिवस पाहिजेत, जीवनाला शांती. इकडे असं बसलं तर जीवन आनंदित होते. आदामाचं किती आनंदित असेल. यस. एक तर तो देवाचं प्रतिरूप, म्हणजे पाप काय हे ठाऊक नाही, त्याच्यामध्ये ह्या निसर्गामध्ये बसायचं, ह्याच्यापेक्षा आनंद काय आहे. प्राण्याला सांगितलं फळ, झाडाला सांगितलं ऍपल दे रे, तो सांगत नाही अरे बाबा तू मागतो खरा पण सीझन आली आहे का काय, तर तिकडे सीझनची पण गरज नाही, तू जे फळ मागशील ते मिळणार. राईट. एवढी फॅसिलिटी. आज आपण सांगतो पैसा देव दिले देखो, अरे पैसा का देवा, बिना पैसा स्पीक द वर्ड होतं. कुठे एदेन बागेमध्ये आदम सांगायचा अरे आज अननस खायचं, अननस सांगतो अच्छा 2 मिनिटं थांब, बुर्र अननस आलं, अननस घेऊन आला आणि अननस खाल्लं. ही अरे वाघ दिसला नाही तो आपला, तो वाघ धावत आला. खायची काही नव्हती, काही देवानी काही कमी केली नव्हती. कोणती कमी होती काय, कोणती. त्या दिवशी एक मेसेज लिंक्डइन वरती फिरत होता, AI इज नॉट इंटेलिजंट, ह्युमन इज इंटेलिजंट. यस. आर्टिफिशियल इंटेलिजंट इज नॉट इंटेलिजंट, ह्युमन इज इंटेलिजंट.
कारण हे त्यांनीच बनवलेलं आहे. Right, हे sir. विकृतीचं काम पण त्यांनीच केलेलं Yes, आहे. yes, yes. त्यालाच काहीतरी देवाच्या इच्छेच्या बाहेर जाऊन जार कर्म करण्याची इच्छा झाली. True. ह्याचा अर्थ काय? जे देवाने दिलाय ना ते पसंतीदार नाहीये. सगळ्यांना ना दुसऱ्याची बायको आवडते, स्वतःची बायको आवडायची राहते. स्वतःची बायको लग्नापर्यंतच आवडते, लग्नानंतर आवडत नाही. दुसऱ्याची बायको आवडते. त्याची बायको बघ कशी ती, त्याची बायको बघ कशी ती. स्वतःची बायको लग्नापर्यंतच, लग्न म्हणजे काय, लग्नापर्यंत गर्लफ्रेंड, बायको आवडत नाही. मग दुसऱ्याची बायको बघ ती बघ कशी ती. काय आहे? हा मनुष्याचा स्वभाव आहे. हा मनुष्याचा करप्टेड स्वभाव आहे, Yes. जारकर्मी स्वभाव आहे. आणि ह्यामुळे आपण बघतो की घरात पवित्रता निघून जाते. कारण देवाच्या पवित्रतेला, देवाच्या आत्म्याची फार गरज आहे. Amen. आणि ते पुढे वाचा फक्त तेवढं. ते जर पतित झाले तर हम्म. त्यांना पश्चाताप होईल, असे त्यांचे पुन्हा नवीनीकरण करणे अशक्य आहे. कारण कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खेळतात व त्याचा उघड अपमान करीतात. उघड अपमान करीतात ओपनली. अरे तू होता ना येशू ख्रिस्ताच्या जोडीला? नाही नाही. मी कुठे? पेत्र काय म्हणाला? मी कुठे होतो? मी वेडा का काय? दुसरा कोणतरी असेल. उघड उघड अपमान. ख्रिस्ताला स्वीकारणे हे दुःख वाटते. अरे जोएल, दारू न पिते तू, एवढा मोठा झाला, दारू न पिल्याने केलं काय? तू जीवनात केलं काय? कदाचित गावातले मुलं, कॉलेजची मुलं येऊन सांगतील, अरे ब्रदर डॉक्टर तुम्हाला जर सिगरेट पिलंच पाहिजे, किती त्रास असतो, स्ट्रेस असतो कामाचा. पेत ना काय माणूस आहे रे हा. हा बहिणींनो, इब्री लोकास पत्र 11व्या अध्यायात 24 म्हणते, मोशेनी वाचते वचन फक्त. मोशेने प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारूच्या कन्येचे पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. कशाने नाकारले? विश्वासाने. विश्वास जो मनुष्याच्या ठाई देवाच्या आत्म्याच्या द्वारेच केवळ येतो. हालेलुया. जो देवाच्या आत्म्याच्या द्वारे विश्वास जो तुमच्या ठाई येतो, तो विश्वास जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला दुसरी कोणतीही गोष्ट आवडू शकत नाही. हालेलुया. तुम्हाला जगातली गोष्ट नाही आवडू शकत. आमेन. कारण तुम्हाला ठाऊक आहे जे मला दिलेलं आहे ह्याच्या पलीकडे कोणतीच गोष्ट पवित्र नाहीये. आमेन. हालेलुया. परत मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारूच्या कन्येचे पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. कारण पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्यांनी पसंत करून घेतले. हालेलुया. हे कोण लिहितं माहितीये का? संत पॉल कोणाला लिहितो? इब्री लोकास, की पापाचे क्षणिक सुख भोगणे. द वर्ल्ड इज ब्युटिफुल बट दे हॅव अ डे अँड नाईट. सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, तसं ह्या जगाची परिस्थिती आहे. आज सुंदर आहे, हे संध्याकाळ येईपर्यंत ते मावळायला वेळ नाही लागत, काळोखायला वेळ नाही लागत. देवाचं वचन प्रत्येक दिवशी, रात्री असो दिवसा असो, ते प्रकाशलेलं असतं. अंधकारात सुद्धा प्रकाशणार असेल. म्हणून आपण त्या दिवशी गाणं कवलं, तेरे प्यार की छाया, तेरे प्यार की छाया छाई रहे. तुझ्या प्रेमाची जी छाया आहे ही आमच्या हृदयावरती सदैव असू दे. अशासाठी की तुझ्या प्रेमापासून आम्ही कधी अलिप्त होऊ नये. बघा, आणि काय वचन म्हणते ते? पापाचे क्षणिक सुख भोगणे हे ज्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्यांनी पसंत करून घेतले. दुःख सोसणे. अरे बापरे ब्रदर, दुःख कशाला सोसायला? बघा, जीवनात दुःख कमी आहे का? आता कुठे सुखाची वाट बघत होतो आणि तुम्ही सांगता दुःख बघा. दुःख काय आहे? ह्याला हे दुःख काय आहे? की जगाबरोबर नाही हे दुःख. हे दुःख काय? की जगाबरोबर नाही हे दुःख आहे. हे दुःख आहे का आमच्यासाठी? हे दुःख नाही, हा आनंद आहे की ख्रिस्त आम्हाला मिळालेला आहे. पापाची क्षणिक सुख झालेला आहे आणि ते न पाळल्यामुळे दुःख झालेलं आहे. मला पार्टीला जायला मिळत नाही, मला दारू प्यायला मिळत नाही, मला लग्नाला जायला मिळत नाही, हे दुःख झालेलं आहे. हे दुःख नाहीये भाऊ बहिणींनो. ख्रिस्तामध्ये की ज्याला ख्रिस्ताचा आत्मा मिळाला त्याची रुची बदलली, त्याची टेस्ट बदलली. आणि ख्रिस्ताप्रित्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणिले. मिस्रामध्ये जी संपत्ती असेल ना त्याच्यापेक्षा मोठी संपत्ती ही असणार
अशी जी समजूत आहे हे तिकडे आहे. आणि कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. कारण त्याची दृष्टी प्रतिफळावरती. Yes. प्रतिफळ कुठे मिळणार? केवळ येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आमेन. बाकी कुठेही प्रतिफळ नाहीये. तुमची नजर जी आहे ही कुठे लागलेली आहे, कोणतं प्रतिफळ घेता हे इम्पॉर्टंट आहे. राईट. कारण जोपर्यंत प्रतिफळ तुमच्या समोर नाही आहे तोपर्यंत तुम्ही काय आहात? डिस्ट्रॅक्टेड आहात. म्हणून काय सांगतात? कन्फर्म युअर डेस्टिनेशन. राईट. आमेन. तुम्हाला जायचं कुठे आहे ना हे तुम्ही पहिले ठरवा. जर मला जायचं असेल कुठे आणि मी कपडे आणि मी सांगतो कुठे ज्वेलरी कुठे चालला माहिती नाही, असं जर आन्सर दिला तर मी ज्वेलरीचा विचार करेल, अरे हा वेडा आहे काय, कपडे कडून निघालाय पण सांगतो कुठे चाललो विचारतो सांगतो माहिती नाही. माहिती नाही हे लोकेशन कसं असू शकते? राईट सर. माहिती नाही हे कोणतं लोकेशन नाहीये. कुठेतरी चालला म्हणजे लोकेशन माहिती तर असणारच. ट्रू. आज सकाळी जर आपण कवडे करून निघाले तर आम्हाला माहिती नाही की आम्ही कुठे चाललो. माहिती आहे म्हणजे आम्हाला आमचं डेस्टिनेशन ठाऊक आहे राईट. की आम्हाला इथून ह्या डेस्टिनेशन वरती पोहोचायचं आहे. कारण त्याची दृष्टी प्रतिफळावरती. आमची दृष्टी प्रतिफळावर असणे फार गरजेचं आहे. आता ते पूर्ण मत्ती कृष्णवर्तमान ह्याचं 19 अध्याय 6 पासून. हा एक मिनिट. इकडे ब्रदर ब्रॅनम सांगतात द हँड ऑफ द लॉर्ड कम अपॉन हिम. या मेसेज मध्ये सांगतात अँड दॅट स्पिरिट लिव्हज ऑन टुडे. हे तो जो आज जगाचा जो आत्मा आहे आज कार्यरत आहे. द पीपल हु आर जस्ट एज फंडामेंटल. जे फंडामेंटल आपण काय बोलतो मूलभूत जे आहे, जस्ट एज स्कॉलरी जे शिकलेले अँड टीचर एज दे कुड बी हॅव्हिंग अ फॉर्म गॉडलीनेस अँड डिनाइंग द पॉवर देअर ऑफ. देवाचे जे सामर्थ्याची शक्ती आहे ह्याला सुभक्तीचे रहस्य नाकारणारी अशी आहे. ते तिमित्याचं दुसरं पत्र ना 2 तिमित्याचं 4था अध्याय मला वाटतं दुसरं का तिसरं वचन म्हणते ते काय सुभक्तीचे बाह्य स्वरूप. बाह्य स्वरूप सुभक्तीचे बाह्य स्वरूप नाकारणारी अशी ती आहेत. Amen. The Bible said, from such अशांपासून सच टर्न अवे अशा आत्म्यापासून तुम्ही फिरा. हालेलुया. ब्रदर दे नो द वर्ड सो परफेक्ट. ह्या लोकांना देवाचं वचन बरोबर माहिती आहे. असं नाही की माहिती नाही आहे, सगळं माहिती आहे. तुम्ही जाऊन विचाराल तर परफेक्ट वचन माहिती आहे. कोणतीच गोष्ट तंतोतंत माहिती आहे. परंतु आज पाळणे ही सगळ्यात मोठी टास्क बनलेली आहे. मी त्या दिवशी एका मुलीविषयी ब्रदर नितीन आणि ब्रदर जॉनीशी बोलत होतो. आईने खुद्द आपल्या आईने, विश्वासी म्हटणाऱ्या आईने आपल्या मुलीचा असा केस इथून कापलेले, लिपस्टिक लावलेला फोटो टाकून हॅपी बर्थडे लिहिलेला आहे. आणि स्वतः सांगतात की आम्ही ख्रिस्ती आहोत, एंड टाइम बिलिव्हर्स आहोत. भावाबहिणींनो, वचन आणि अंतिम समयाचा आत्मा आणि देवाचा आत्मा हा मिळतो काय? आज काय झालेलं आहे? मंडळा ह्या भुलवणाऱ्या झालेल्या आहेत. मंडळामध्ये गीत आणि देखावा ह्याला एवढं मोठं आलेलं आहे ना. जे सॉंग लिडिंग सांगितली किंवा कॉयर सांगितलं तर कॉयर मध्ये अशा प्रकारे सगळे तयार होऊन येतात की आज आम्हाला अख्खा दुनिया बघणार आहे. अशा प्रकारे देखावा झालेला आहे. आत्म्याचं सामर्थ्य खाली जाऊन शरीराला वाढ मिळालेली आहे. आम्ही कोणतरी आहोत, आमचा आवाज सुंदर आहे, अशा प्रकारची स्वतःची फसवणूक करणारे आज मंडळी तयार झालेली आहे. दे नो द वर्ड सो परफेक्ट, जस्ट सेट इट इन ऑर्डर, lay it out there in so much as a masterpiece, yet no more about God than a Hottentot would know about an Egyptian knight. True. Hottentot would know about Egyptian knight. Egyptian knight म्हणजे इजिप्शियनचे घोडे, योद्धा नाही तेवढा. योद्धा. इजिप्शियनचे योद्धाला जेवढं माहिती नाही त्याच्यापेक्षा त्यांना वाटते की ह्यांना लढाईतलं जास्त माहिती आहे. बघा, दॅट्स राईट. ओनली थिंग दे नो इज जस्ट द वर्ड. त्यांना वाटते की फक्त आम्हाला वचन माहिती आहे. द लेटर किलेट, शब्द वचन मारते. द स्पिरिट गिव्ह लाईफ. आत्मा जो आहे हा जीवन देतो. इट्स लाईफ कम्स बाय द वर्ड मेड मॅनिफेस्ट. हे जे वचन आहे हे आम्हाला जीवन देते. आता इकडे ठेवा, करंतिकरस पत्र आहे, दुसरे करंतिकरस पत्र आहे, तिसरा अध्याय
4 पासून आता संत पॉल इथे पहिल्यापासून पहिल्या वचनापासून वाचा. आम्ही पुन्हा आपली वाखाणी करू लागलो आहो काय, अथवा जशी कित्येकास लागतात तशी आम्हाला तुम्हाविषयी किंवा तुमच्यापासून शिफारस पत्रे पाहिजेत काय? असं काही मी म्हटलेलं आहे काय की तुम्ही माझी प्रशंसा करा, तुम्ही मला उंच करा? बघा भाऊ बहिणींनो, संत पॉल इज अ करेक्ट एक्झाम्पल फॉर एव्हरी बिलीवर. यस सर, आमेन. खऱ्या ख्रिस्ताच्या जर एकोणाला सेवक बनायचं असेल ना, खरी ख्रिस्ताचं कोणाला मंडळी बनायचं असेल ना, संत पौलाकडे पहा. तुमच्याकडे मी हाजी हाजी करण्यासाठी येतो काय? शिफारस पत्र इंग्लिश मध्ये काय म्हटलेलं आहे त्याला? तिसरं पहिलं सेकंड करेन. Do we begin again to commend ourselves, or need we, as some others, epistles of commendation to you? कमेंडेशन टू यू, एपिस्टल कमेंडेशन टू यू, की तुमच्यावरती अधिकार गाजवत आहोत, की तुम्हाला तुमच्याकडून काही इच्छा करत आहोत. असं काही परिस्थिती तुम्हाला आमच्यापासून दिसली काय की मी सांगतो की ब्रदर मला तुम्ही पास्टर शिवाय हाक नाही मारायची, ब्रदर तुम्ही प्रॉफिट आहे तुम्ही मला प्रॉफिट म्हणायचं, ह्याच्याशिवाय असं काही मी मागितलेलं आहे का तुमच्याकडे? काय कोण सांगतो? संत पॉल करेंतीकरास लोकात लिहा. तर मग प्रॉब्लेम कुठे आहे? आणि तुम्हीच आमचे पत्र आमच्या अंतःकरणावर लिहिलेलं सर्व माणसांना कळलेले व त्यांनी वाचलेले असे आहात. हालेलुया. द रीडिंग इपस्टल लिहिलेलं नाही तुमच्याकडून माझ्याकडून तुमच्याकडे आलेलं नाही, तुम्ही जिवंत लेख असा दिसत आहात. आणि शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले दगडी पाट्यांवर नव्हे तर मांसमय अंतःकरणी रूपी पाट्यांवर कोरलेले सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र. सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र. हालेलुया. म्हणजे हे जे पत्र आहे हे मनुष्याकडून नाही आहे, तर खुद्द ख्रिस्ताकडून तुम्हाला आलेले पत्र आहे. म्हणजे संत पौलाचे पत्र जे आहे हे संत पौलाचे नाही, तर संत पौलाचे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पाठविले गेलेले पत्र आहे. हालेलुया. बघा किती अर्थ आहे त्यामध्ये. संत पौलाचे पत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पाठविले गेलेले पत्र आहे, कारण तो लिहिणारा आहे, तो त्याच्यामध्ये आपले विचार टाकणारा. आणि आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधी असा भरोसा आहे. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे. आम्ही कोणतीही गोष्ट स्वतः डिसिजन घेत नाहीत, ठरवित नाहीत. डिनॉमिनेशन, क्रीड, डॉगमस आम्ही बनवत नाहीत. परंतु काय झालं, त्या जुन्या काळामध्ये हृदयाची कठिणता असल्यामुळे मोशेला देवाने सांगितले, हा दगडी 10 पाटे घेऊन जा. कशासाठी? कारण तू आला ना तेव्हा ह्या लोकांनी वासरू बनवलं, आम्हाला कोणतरी पाहिजे. ह्या लोकांच्या सवया सुटलेल्या नाहीयेत. हृदयाची कठिणता, आत्मा नसल्यामुळे या शरीराचा नाश होत आहे. जेव्हा तो मोशे डोंगरावरून खाली येत होता, लोक सांगतात तू आपल्या मुखावरती काय टाक, पडदा टाक, आच्छादन टाक. का? अरे तू पवित्र परमेश्वराच्या उपस्थितीतून येत आहे. खाली जर उपस्थिती असती तर बघा 2 गोष्टी फिरल्या. जेव्हा येशू ख्रिस्त स्वर्गात गेला ना, लोक बघत राहिली की हा स्वर्गात कसा गेला. तसेच मोशेच्या दिवसामध्ये मोशे डोंगरावर चढत असताना लोक बघत होती की नाही? लोक बघत होती, अरे हा चालला बघा प्रभूच्या देवाच्या उपस्थितीत चालला. येशू ख्रिस्त जेव्हा चढला तेव्हा तेही बघत गेले की हा स्वर्गात गेला, स्वर्गरोहण झालं. परंतु वचन काय सांगते? देवाने सांगितलं, येशूने सांगितलं होतं की तुम्ही तो पवित्र आत्मा मिळेपर्यंत वाट बघा. मोशेने काय सांगितलं? मी जातो आणि येतो, प्रभूला भेटून येतो. तोपर्यंत ह्यांनी काय केलं? इकडे नाच धिंगाणा सगळं चालू केलं, सगळ्या गोष्टी चालू केल्या, डीजे पण लावला. कमी होतं तिकडे, सगळं कार्य जे खराब करतं केवढे येईल तेवढं सगळं केलं. परंतु जर तुम्ही नवीन करारात आले, जेव्हा आत्म्याशी आत्मा जोडला गेला, पवित्र आत्मा जेव्हा बोलावण्याची वेळ आली, वचन सांगते 10 दिवस त्या गेल्यापासून ते 10 दिवस माडीवरती पवित्र आत्म्याची वाट बघत उभे राहिले. हालेलुया. आणि ज्या वेळेला 120 जणांवरती, 119 नाही, 121 नाही, जेवढे तिकडे जमलेले होते 120 जणांवरती पवित्र आत्म्याच्या जीवा उतरल्या. हालेलुया.
भाविनीने काय आहे, पवित्र आत्म्याची प्रेझेन्स तिकडे आपल्याला दाखवत आहे की पवित्र आत्मा आमच्या जीवनात किती मोठं काम करतो. प्रॉफिट Amen, म्हणतो amen. सी व्हॉट आय मीन, याचा अर्थ काय आहे, इट्स युअर लाईफ, हे जे तुमचं जीवन आहे. वी मे बी एव्हर सो ऑर्थोडॉक्स, कदाचित आपण ऑर्थोडॉक्स असू, अँड दॅट्स वेअर आय थिंक लॉट ऑफ अवर ट्रबल इज हिअर इन कॅलिफोर्निया. वी आर जस्ट टू ऑर्थोडॉक्स. ऑर्थोडॉक्स आपण काय म्हणतो की कट्टर, कट्टर काइंड ऑफ लोक. आय थिंक दॅट्स राईट, एव्हर सो ऑर्थोडॉक्स की असे कट्टर, बट द लेटर इज ऑल राईट बट दॅट किलेथ, बट द स्पिरिट गिव्हeth लाईफ. Right. जो आत्मा जो आहे आम्हाला जीवन देतो, अँड गेट द राईट स्पिरिट दॅट गिव्हeth द राईट काइंड ऑफ लाईफ. हालेलुया. Amen. खरा जो आत्मा आहे तो खऱ्या प्रकारचं आम्हाला जीवन जीवन देतो. देतो. सी, यू मस्ट हॅव अ राईट लाईफ. तुमच्यामध्ये बरोबर जीवन असणे गरजेचं आहे. नाव इन द आउट, just like in your life here on earth, you live in a 3-room house. तीन Yes. खोल्या असलेल्या घरामध्ये तुम्ही राहता. डिड यू नो दॅट? तुम्हाला ठाऊक आहे काय? ओ यू से ब्रदर ब्रॅनम, आय डिफर विथ यू, मी तुमच्याशी याविषयी सहमत नाहीये. नो, डोंट. यू जस्ट लिव्ह इन अ 3-room house. Right, sir. तुम्ही 3 खोल्या असलेल्या घरामध्ये राहता. 1 रूम, काय म्हणतो, 1 BHK आपण म्हणतो ना. हा. नोटीस, सॉरी, देह, आत्मा आणि प्राण. 3 room in a house. You might have, you got a kitchen, you got a living room, and you got a bedroom. Bedroom. Kitchen, living room, And म्हणजे bedroom. 1 room kitchen. काय 1 1 BHK, BHK. bedroom, kitchen, hall. Hall. असे तुम्ही राहता. Oh, you might have 3 or 4 bedrooms or 2 or 3 kitchens, and you just still living in them living in them 3. आणि तुम्ही 3 मध्ये राहता. That's what you make use of. अशा प्रकारे तुम्ही या गोष्टीचा उपयोग केला. नोटीस, that's right. When God lived in a 3-room house back in his tabernacle. Yes, hallelujah. बाहेरील अंगण, पवित्र स्थान आणि आणि परम पवित्र स्थान. 3 प्रकारे द कॉंग्रिगेशन, द कोर्ट्स ऑफ द कॉंग्रिगेशन, म्हणजे बाहेरील अंगण, द होली प्लेस, पवित्र स्थान, अँड द होलीएस्ट ऑफ होली, परम पवित्र स्थान. नाव देम 3 rooms what represent, just like the steps you come to the place of full concentration with Christ. Hallelujah. बाहेर काय ब्रदर, आपण बघूया पुढचे दिसत Yes. नाही दिसत. शरीर, बॉडी, बॉडी, स्पिरिट स्पिरिट अँड सोल. सोल. सोल मध्ये कोण राहतो? प्राण. स्वतः प्राण, स्वतः. ज्याला आपण प्राण म्हणतो. त्याच्यामध्ये कोण राहतो? खुद्द देव राहतो. आमेन. देवाची इच्छा आहे की तुमच्या सोल मध्ये त्यांनी राहावे. सोल काय करतो? स्पिरिट काय करते? सोलला प्रोटेक्ट करते. Yes. आणि त्या स्पिरिट, त्या सोल मध्ये देव आपली जागा बनवतो. आमेन. म्हणून हृदयाच्या मध्ये एक होल असतो असं ते सांगितलं जाते. काय आहे? आता होल काय आहे? याला ब्लड सर्क्युलेशन होत नाही, होत नाही. काहीच होत नाही. तिथे. पण तिकडे ती जागा काय आहे? ती सांगतात ती देवाच्या राहण्याची जागा आहे. आमेन. ती देवानी बनविलेली मनुष्याच्या हृदयामध्ये असलेली जागा आहे. आमेन. एवढी जागा. Yes. डॉक्टर सांगतात की त्या जागेला ब्लड सर्क्युलेशन पण होत नाही नाही, आहे, आहे. त्या जागेला काहीच फ्लो नसतो. नाही. तरी सुद्धा तो जी जागा आहे ती हृदयाला काहीच त्रास देत नाही, परंतु ती एवढी हृदय डोक्याशी निगडीत असते की तिथून ती सगळे सिग्नल देत असते. Hallelujah. बघा भावांनो, in as many as we substitute so much instead of the word, especially today we are substituting pneumonia. We are substituting a lot of other things that shouldn't be. After all, church is for the preaching of the word. मंडई जी आहे, कलेसिया जे आहे, हे देवाच्या वचनाचा प्रचार करण्यासाठी आहे. Testimonies are fine and different things that we do is wonderful. Yes. जे आपण दुसऱ्या गोष्टी करतो चांगल्या आहेत, but we must give the word first place. Yes, sir. Amen. देवाच्या वचनाला आपल्या स्थान. जीवनात प्रथम स्थान देणे फार गरजेचं आहे. बिकॉज इट्स फॉर द सिनर, कारण हे पाप्यांसाठी आहे. and for the people who has the Holy Spirit also. Amen. ज्यांच्याकडे पवित्र आत्मा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे वचन आहे. Yes, हालेलुया. amen, amen. का तुम्ही आमीन म्हणाल? Yes, sir. आज Amen. आमच्यासाठी हे वचन आहे. Amen. 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 आपण आपल्या जागेवर उभे राहूया. Jesus said, when Satan tempted him, he said, it is written, man shall not live by the bread alone, but by every word that proceeded out of the mouth of God. देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने मनुष्य जगेन. See, the Holy Spirit feeds on the word of God
पवित्र आत्मा जो आहे हा देवाच्या वचनाच्या द्वारे आम्हाला खायला देतो. Amen. ही टेक्स द वर्ड अँड प्लेसेस इट इन टू युअर हार्ट. देव जो आहे हे आत्मा जो आहे हे वचन घेतो आणि बरोबर तुमच्या हृदयामध्ये ते टाकतो. Hallelujah. And it makes you grow in strength and good Bible exposits. आणि तुमच्या हृदयामध्ये शक्ती देतो. And I love it. Amen. मला आवडते. I love to sit and hear a good Bible teacher who teaches the Bible and lays it loud. मला हे फार ऐकायला आवडते जेव्हा एक बायबल टीचर येतो आणि देवाच्या वचनातून सगळं आमच्या समोर पसरवतो. आमेन. Amen. Then the spirit of kindness and meekness with it. जो देवाचा जो आत्मा आहे नम्रपणाचा आणि meekness काय म्हणतो आपण नम्रपणाचा जो आत्मा आहे विच टेक्स रूट इन गुड सॉफ्ट ग्राउंड. जो अशा सुपीक भूमीमध्ये आपलं जागा बनवतो अँड गोज टू ग्रोईंग. आणि मग तो काय करत जातो वाढत जातो. देवाचा आत्मा असा आहे. फक्त ते वचन वाचा 4 आणि 5 वचन. आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधी असा भरवसा आहे. हा. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे. आमच्या अंगाची पात्रता अवर पोझिशन इज नॉट गिवन बाय द डिनोमिनेशन. यस. परंतु आमच्या अंगाची पात्रता जी आहे जसे ब्रदर नितीन सांगतात मी आजपर्यंत कधी प्रिचिंग केलं नव्हतं परंतु जेव्हा प्रिचिंग करायला लागलं तेव्हा कळलं की देव माझा उपयोग करतो. आमच्या अंगाची पात्रता देव डिफाईन करतो. मॅन आम्ही कोण आहोत कशा कामासाठी आहोत हे आम्हाला माहिती नाही. म्हणून ते संत पौल काय सांगतो कुंभाराच्याकडे गेला ना तुम्ही प्रत्येक प्रकारची मडकं तिकडे मिळेल. राईट. आणि मग एक माणूस गेला एका माणसाने 4 भांडी घेतली आणि आणली. एका त्या माणसाने काय केलं त्या 4 भांड्यामधलं एक भांड कचरा टाकण्यासाठी ठेवलं आणि एक भांड जेवण बनवण्यासाठी ठेवलं. एक भांड दुसऱ्या भांड्याला हे काय रे तू कचऱ्याच्याच कामाचा आहे तू. ह्याच्यामध्ये त्याचा दोष काय आहे काय बनवणाऱ्याने त्याला बनवलं तसं आहे. वापरणाऱ्याने त्याने ठरवलेलं आहे की मी याला कशा प्रकारे बनवावं. भांड्याला काहीच अधिकार नाही की दुसऱ्या भांड्याला दोष द्यावा. ट्रू ट्रू आहे का काय. जो सांभाळणार आहे कदाचित उद्या तो त्या सांगेल अरे हात खराब झाला एक काम करा ह्याला कचरा पेटीच्या जागेवर ठेवा. तो काही करू शकतो. राईट. मालकाची इच्छा असली ना तर तो भांड खराब झालं चुलीवरचं भांड म्हणून त्याला कचरा पेटी पण वापरू शकतो. ट्रू. त्याची इच्छा आहे. त्याला कोण थांबू शकते. कोण थांबू शकते काय. आम्ही आमच्या घरी आवडणारी भांडी असतो काळांतराने खराब झाल्यानंतर आम्ही भांडीवाल्याला विकतो. त्याला काय देतो त्याला सांगते भांडी घे आणि दुसरं भांड दे. राईट. अरे चुलीवरचं भांड चांगलं कामाचंच नाही. तो का कदाचित भांड्यावाल्याला गर्व असेल मी ब्रदर जॉनीच्या घरी गेलो पण कालांतराने कळलं की अरे हा भांड्याचा पॉवर संपला. ब्रदर जॉनी नको आहे मला भांड नको जाऊ दे भांडे दुसरं भांडे येऊ दे. प्रत्येक भांड्याचं डिसिजन त्याच्या ओनर वरती असते. राईट. आमचा ओनर प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. म्हणून आम्ही किती कोटेड आहोत किती पॉवरफुल आहोत हे आमचं असणं फार डिफाईन करते देवाच्या घरामध्ये. ट्रू सर. आम्ही स्वतः गर्व करू लागलो ना तर आमची पात्रता कधी चेंज होईल हे आम्हाला सुद्धा ठाऊक नाही. म्हणून आम्ही परत ते 5 वचन वाचा. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नाही. असं नाही. आम्ही काही सांगत नाही बाबा. आम्ही कोणालाच दोष लावत नाही. त्यावेळेला आम्ही देवासमोर आम्ही निरुपद्रवी पवित्र असे देवासमोर आम्ही येतो आणि तर आमच्या अंगाची पात्रता देवाकडून आलेली आहे. आमच्या अंगाची पात्रता देवाकडून आलेली आहे. त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे. कारण लेख जीवे मारतो परंतु आत्मा जिवंत करीतो. लेख जीवे मारतो परंतु आत्मा जिवंत करीतो. आमेन. आमेन. आज त्यांनी आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. आमेन. आमेन. तो अशासाठी दिलेला आहे की आमच्या जीवनात कोणत्याच प्रकारचं वाईटपणा नसावा. आम्हाला अशासाठी दिलेलं आहे. काय मोशेविषयी काय सांगितलं की मिस्रातलं सुखपेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्यांनी पसंत केले. का अरे बापरे मिस्रामध्ये फारोच्या घरी होता गोल्ड प्लेट मध्ये जेवायचं. गोल्ड प्लेट मध्ये जेवायचं. परंतु आता काय आता अशी परिस्थिती आली की गोल्ड प्लेट नाही मातीच्या भांड्यामध्ये. अरे तेव्हा तर असं राईस वेगळं हे वेगळं ते वेगळं. आता राईस पण तुटलेल्या भाताचा राईस खायला मिळतो.
त्या दिवशी आनंद पण झाला, तुटलेला भाताचा राईस खाला तर असा जवारला खाला तर वाटलं की अरे हा किती चांगला राईस लागतो, असं भुसभुशीत चांगला चांगला. हे लोक कसं जेवण बनवतात, त्या लोकांचं गावठी जेवण किती आवडलं. आणि आपल्याला शहरातलं जेवण कधी वेळेत वाटते नको, असं नको, आम्हाला काय बॅक टू द ओरिजिन ते जेवण जास्त आवडायला लागते. कारण त्यामध्ये जीवन आपल्याला वाटते की याच्यामध्ये जीवन आहे. जे सिटी काय झालेलं आहे, हायब्रिड झालेलं आहे. तिकडे काय आहे, सगळ्या गोष्टी हायब्रिड आहेत. आपण हायब्रिड कडे नाही, तो ओरिजिनल वर्ड कडे. पण वचन काय सांगते, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. ते देवाचं वचन आमच्यात आहे. आमेन. आपण आपल्या मना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. मी ब्रदर नितीनला विनंती करेन की ती शेवटची प्रार्थना करतील. ते आमच्या महान स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला उंचावितो, तुझ्या नावाला गौरवतो प्रभू. कारण तू चांगला परमेश्वर आहेस, आमच्या मेंढरांची काळजी घेणारा परमेश्वर तू आहेस. तू म्हणतोस कष्टाने भाराक्रांत जनो तुम्ही मज करूया, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रभू थकलेले भागलेलो होतो आणि प्रभू कशा प्रकारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आणि क्लेश आणि समस्या उद्भवत आहेत. परंतु जेव्हा आम्ही इथे वचनामध्ये बसतो प्रभू, आम्हाला तू सांत्वना दिलीस, आमच्या प्रत्येकाची गाराणी तू ऐकलीस आणि त्या प्रकारे प्रभू भावाच्या मुखातून आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोललास. प्रभू तुझ्याच नावाला धन्यवाद देतो. आणि हो प्रभू, आम्ही कबूल करतो की आमच्यामध्ये तो कठोरपणा आलेला आहे, आमचे अंतःकरण कठीण झालेलं आहे, वचन आम्हाला ऐकेनासे झालेलं आहे आणि करेक्शन आम्हाला घेवनासे झालेलं आहे. परंतु आजच्या सकाळच्या समयी प्रभू आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक होतो. प्रभू जे काय वचन आलेलं आहे ते आम्ही आमच्या अंतःकरणाने स्वीकार करतो. आणि जर प्रभू हे तुझ्याकडून आलेलं आहे तर प्रभू ते आम्ही स्वीकारावं आणि त्याप्रमाणे आमचं जीवन बदलावं, अशी तू आमच्यावर तू दया कृपा कर, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. प्रभू कशा प्रकारे ते शास्त्री परुषी होते तर त्या मंदिरामध्ये सेवा करीत होते, परंतु त्यांना माहिती नव्हतं की ते देवाच्या वचनापासून दूर आहेत. तर प्रभू आजही जर आम्ही फक्त वचन घेत असू आणि तर त्याच्यातला आत्मा घेत नसू तर आमची देखील अवस्था तशीच आहे. आम्ही देखील त्या अंतःकरणाने कठीण आणि कठोर झालेलो आहोत. आम्ही आमच्या भावाचा बहिणीचा शोषण असे झालेलो आहोत. तर प्रभू आजच्या सकाळच्या समयी आमच्यावर तू दया कर, तुझ्या पवित्र रक्ताखाली येतो. या वचनाने आमचं अंतःकरण चिरून टाक प्रभू. आणि हो ते तुझ्या नावाचा स्तुती महिमा प्रशंसा गौरव. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की हे फक्त तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे झालेलं आहे. तर प्रभू आजच्या सकाळच्या समय आमच्यातला तो कठोरपणा काढून टाक प्रभू. आम्हाला नम्र हृदय दे, आम्हाला तुझं भय दे आणि तुझ्या पवित्र आत्म्याने लीड आणि गाईड कर, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो प्रभू. आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक होतो, हे वचनाचा स्वीकार करतो आणि पुढील दिवसामध्ये प्रभू त्या वचनाप्रमाणे आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. पवित्र आत्म्याची उपस्थिती लाव प्रभू. कारण जेव्हा ते 120 जण माडीवर बसले होते आणि तुझी वाट बघत होते पवित्र आत्म्याची, आणि एक मताने, एक दिलाने, एक जुटीने होते प्रभू, त्याच वेळेला तो पवित्र आत्मा आला आणि प्रत्येकाच्या मना जिभान सारखा तो प्रत्येकावर उतरला प्रभू. आम्ही त्याच अपेक्षाने इथे जमलेलो आहोत. तर हो दे तुझ्या नावाचे स्तुती महिमा प्रशंसा गौरव प्रभू. त्या पवित्र आत्म्याचं प्रत्येकावर तू भाग टाक प्रभू आणि प्रत्येकाचं जीवन तू करेक्ट कर. आणि हो दे तुझ्या नावाचे स्तुती महिमा प्रशंसा गौरव प्रभू. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो प्रभू. भावाच्या मुखावाडे तू प्रत्येकाशी बोलला त्याबद्दल तुझे आभार मानतो प्रभू. भावाला तू अधिकाधिक रिव्हिलेशन दे, अधिकाधिक त्याला प्रकट करून दे आणि तुझ्या या वधूला तयार करण्यासाठी त्याला तू सहाय कर. या चर्चच्या या मंडळीच्या मिनिस्ट्रीसाठी विशेष प्रार्थना करतो प्रभू. प्रत्येकाला प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याने चालव आणि प्रत्येकाला प्रभू तू एका युनिटीमध्ये आण. जेव्हा प्रॉफिट म्हणतो की जेव्हा हे युनिट तयार होईल तेव्हा आम्ही फक्त मेकॅनिक ऐकलेलं आहे, परंतु त्याचं डायनॅमिक प्रभू त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रसारण व्हावं म्हणून तू दया कृपा कर, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. आम्ही इथून जात आहोत प्रभू. आमच्या प्रत्येकाच्या जोडीला तू राहा. हे वचन आमच्या अंतःकरणात राहून कोणी 60 पट कोणी 100 पट पीक देईल, अशी तू दया कृपा कर, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. पुढे वेळेस आम्ही तुझ्या हाती देऊन ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड मधुर आणि सामर्थ्यवान नावात मागितली म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन आमेन. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभार
मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, हो, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याचा अनुग्रह, त्याची शांती, त्याचा पवित्र आत्मा व त्याचे पवित्र वचन तो येईपर्यंत आमच्या जीवनात सदैव राहो. आमेन. Till we meet, till we meet, till we meet at Jesus' feet. Till we meet, till we meet, Lord be with you till we meet again. Amen. आमेन. वो तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Praise the Lord. Amen. God bless you.